आरो म्हणजे काय, रिव्हर्स ऑस्मॉसिस. ती अतिशय चांगली पद्धत आहे, अतिशय जगमान्य आहे, सुंदर आहे. मी स्वतः आरोचा पुरस्कर्ता आहे. पण आरोचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, पाण्यात क्षार असणं म्हणजे खराब पाणी असणं का, किंवा किती क्षार असले तर ते पाणी चांगलं आहे? आपल्या घरी जे पाणी येतं त्याच्यामध्ये जर जास्त क्षार असतील तर आपल्या सिस्टीमचं काय होत असेल? तुम्ही 1 किलो साखर जेव्हा घरी आणता ना, त्यावेळेला तिची सगळ्या प्रोसेसमध्ये तिला 10,000 लिटर पाणी लागलेलं आहे. तांदळामध्ये 3,500 लिटर पाणी लागलेलं असतं. काय काय प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या पुढे आता? ते म्हणाले, सर पूर्वी मला साधारणपणे 21 टन पर एकर उत्पादन यायचं आणि ते उत्पादन आता 57 टन प्रति एकर झालेलं आहे. कंडिशनरची गरज अशी आहे की हे जगातलं पहिलं तंत्रज्ञान आहे की जे तुमच्या शेतीला काहीतरी चांगली प्रक्रिया करून पाणी देतं. तर वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान तुमच्या पाण्यामधनं काही टाकत नाही, काही काढत नाही. ते तुमच्या पाण्यामधले प्रॉब्लेम, कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतं आणि ते पाणी आउटपुटला जे येतंय ते पाणी तुम्हाला शेतीला अतिशय उपयुक्त पाणी आहे. सर, अनेकांना घराच्या गच्चीवर किंवा गार्डनिंग करायची सवय असते. अनेक लोक आजकाल कंपोस्ट खत वगैरे वापरून भाज्या वगैरे पण घेतात घरी. तर घरी शेती करणाऱ्यांसाठी पण तुमचं कुठलं प्रोडक्ट आहे का? माझ्या मते तरी जगातलं सर्व पाणी जे पावसानंतर येतं ते कमी दर्जाचं आहे. मुंबईची अशी परिस्थिती आहे भौगोलिक की मुंबईला निसर्गाने आरो प्लांट लावून दिलेला आहे. 200 कोटी लिटर पाणी रोजचं तुमचं आरोचं येतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 200 कोटी रुपयाचं पाणी तुम्हाला रोज मिळतं. जर TDS बदलत नसेल तर मग कंडिशनिंगचा फायदा काय? AK-47च्या आपल्याकडे हजारो बंदूक आहेत, पण माझ्याकडे गोळ्यांची पिशवीच नाही. आता मी बंदूक काय करणार आहे? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे एका नवीन विषयावरचं पत्र. आजच्या पत्राचा विषय आहे पाणी. पाण्याला आपण दुसरा शब्द वापरतो, जीवन. पाणी प्यायलं तरच आपण जगू शकतो आणि आपण जे अन्न खातो ते सुद्धा पाणी दिल्यानंतरच उगवतं. त्यामुळे पाण्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्याला काही दुसरा पर्याय नाही आहे. पण शेतीला पाणी देत असताना किंवा आपण जे पाणी पितो ते पाणी पित असताना त्या पाण्याचे अनेक गुणधर्म असतात. म्हणजे काही पाण्यामध्ये क्षार जास्त असतं, काही पाणी कधी गढूळ असतं, त्याच्यामध्ये काय असतं, वेगळे वेगळे मिनरल्स असतात. आपण पितानाचं पाणी आरो करून पितो, शेतीला देतानासुद्धा काही त्याच्यावर प्रोसेस केली जाते का, असं एकूणात आजच्या चर्चेचा विषय आहे. आणि ही समस्यासुद्धा आहे, कारण अनेक महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक भागातले शेतकरी, त्यांना शेतीला जे पाणी द्यायचं आहे त्याच्या वाचून खूप त्रस्त आहे. मुळात अनेक ठिकाणी पाणीच नाही आहे आणि काही ठिकाणी पाणी आहे तर ती गुणवत्ता त्या पाण्याची चांगली नाही आहे, जेणेकरून त्यांची पिकच येत नाही आहेत. तर या समस्येवर तोडगा ज्या व्यक्तीने काढला आहे आणि वॉटर कंडिशनिंग हे ज्या व्यक्तीचं लाईफचं मिशन आहे, अशी व्यक्ती आज आपल्या गप्पांना आपण आमंत्रित केली स्टुडिओमध्ये. गिरीश चंदने सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सरांची ऑटोफिल वॉटर कंडिशनर नावाची एक सुप्रसिद्ध कंपनी आहे, त्याचे ते फाउंडर आहेत. आणि मगाशी मी जसं सांगितलं की पाण्यावर प्रोसेस करून मग ते शेतीला द्यायचं, जेणेकरून त्या शेतीमधलं उत्पादन चांगलं येईल. अनेक चमत्कार त्यांनी घडवले आहेत. म्हणजे एखाद्या जमिनीत एकही पीक येत नव्हतं आणि त्यांचं मशीन लावल्यानंतर, त्यांनी रिसर्च केलेलं मशीन तिथे इन्स्टॉल केल्यानंतर सदा हरित आता ती जमीन झालेली आहे. तर या विषयात आम्हाला वाटलं की चर्चा करावी, कारण फार महत्त्वाचा विषय आहे आणि घरामध्ये पण काही लावता येतील असे त्यांचे मशीन्स आहेत. आणि या विषयातले अनेक पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. भारतातली आणि जगातली एकमेव किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांपैकी एक सुरुवात करणारी कंपनी अशी त्यांची कंपनी आहे. त्यामुळे फार महत्त्वाचा विषय. शेतकऱ्यांनीसुद्धा हा एपिसोड बघायचा आहे आणि हाऊसहोल्ड लोकांनीसुद्धा बघायचा आहे, कारण खूप मोठा मॅटर हा विषय करतो आपल्या सगळ्यांसाठी. चला पत्राला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. खूप धन्यवाद. सर, हेअर कंडिशनिंग ऐकलं आहे, फॅब्रिक कंडिशनिंग ऐकलं आहे, वॉटर कंडिशनिंग हा का विषय? सर्वप्रथम तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. फार फार मोठा विषय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येकजणच म्हणतो माझा विषय खूप मोठा आहे वगैरे, पण खरोखर तुम्हाला आता एक आपलं पॉडकास्ट झाल्यानंतर लक्षात येईल की खूप मोठा विषय आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला बरोबर, हेअर कंडिशनिंग आहे, फॅब्रिक कंडिशनिंग आहे, तर वॉटर कंडिशनिंग काय? तर बेसिक पाणी ट्रीटमेंट करण्याचे जे सोपे साधे उपाय आहेत ते पहिले सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. पहिला उपाय म्हणजे आरो प्युरिफायर, जो आपण सगळेजण वापरतो. आरो प्युरिफायर काय आहे? त्याच्यामध्ये एक मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेनमधनं पाणी जास्त खोलात जात नाही, पण ते निघतं. त्याच्यातनं एक पाणी वाया जातं, एक पाणी चांगलं निघतं. सुटसुटीत तंत्रज्ञानाने जागेवर तुम्हाला पाणी मिळतं. तुमचा स्वतःचा बिस्लरी प्लांट स्वतःपुरता लावला असं म्हणायला हरकत नाही, ते आरो. त्याच्यानंतर येतं एक रेझिन सॉफ्टनर. रेझिन सॉफ्टनरमध्ये तुमचं पाणी आतमध्ये जातं. त्याच्यामधले क्षार असतात जे त्रासदायक आहेत, कॅल्शियम मॅग्नेशियम, त्यांचं रूपांतर सोडियममध्ये होतं. सोडियममध्ये रूपांतर झाल्यानंतर तुमचं पाणी जे आहे ते सॉफ्ट होतं
पण त्याचा TDS वाढतो, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स, आणि त्यांनी तुमचं प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होतो. म्हणजे क्षारयुक्त पाणी जो प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व्ह होतो. आता पहिले क्षारयुक्त पाणी म्हणजे काय, तर ज्या पाण्याचा TDS 100पेक्षा जास्त आहे, 180पर्यंत हार्ड वॉटर म्हटलं गेलेलं आहे, 180च्या पुढचं सगळं पाणी हे अतिशय जड पाणी. मग त्याच्यामध्ये कंडिशनिंग म्हणजे काय, कंडिशनिंग म्हणजे एक सोपा साधा उपाय आहे, फार जुनं तंत्रज्ञान आहे पण अजूनपर्यंत दुर्लक्षित राहिलेलं आहे. कंडिशनिंग म्हणजे तुम्ही त्यामध्ये काही टाकायचं नाही, काही काढायचं नाही, तुम्ही त्याला कंडिशनिंग करायचं त्याच्यामध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना हेअर कंडिशनिंग, तर ते शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनिंग होतं. तसं याच्यामध्ये ना तुमचं जे काही पाणी आहे त्या पाण्यावरती इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी काम करतात, आणि लहरीने काम केल्यानंतर त्याच्या आतमधल्या विरघळलेल्या कॅल्शियम मॅग्नेशियम क्षारांचा जो चिकटण्याचा गुणधर्म आहे तो नाहीसा होतो. म्हणजे आमचं जे मशीन आहे, आमचं जे संशोधन आहे, त्याच्या इनपुटला पाणी, त्यात ते क्षार जिवंत आहेत आणि याच्यामध्ये ते क्षार निष्क्रिय झालेले आहेत, आपण मेलेलं असं म्हणू शकतो, पण आतमध्येच आहेत. तर ते ही करणारी जी प्रोसेस आहे तिला म्हणतात कंडिशनिंग ऑफ वॉटर कंडिशनिंग. मग त्यात मॅग्नेटिक येतं, कॅटॅलिटिक येतं, इलेक्ट्रॉनिक येतं, ते आपण बघणार आहोत पुढे. ओके, आता आरोचा तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला आहे सर. आरो आणि तुमच्या मशीनमध्ये काय फरक आहे? म्हणजे आरोमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट होतो पाण्याला, बरोबर, ते पाणी त्या मशीनमधून गेल्यानंतर आपण पितो. आता त्या डिबेटमध्ये नको जाऊयात की ते त्यातलं पाणी पिणं चांगलं असतं की नाही, पण फरक काय आहे दोन मशीनमध्ये फरक असा आहे की आरो म्हणजे काय, रिव्हर्स ऑस्मॉसिस, ती अतिशय चांगली पद्धत आहे, अतिशय जगमान्य आहे त्यामध्ये. तर त्या आरोमध्ये जे आतमध्ये प्रेशर पंप असतो, मेम्ब्रेन असतो, मेम्ब्रेनच्या आतमध्ये प्रेशरने पाणी जातं, आणि पाणी गेल्यानंतर तुमचं पाण्याचे 2 भाग होतात. मेम्ब्रेन तुमचं पाणी काढून टाकतं, कारण त्यामध्ये 0.0001 मायक्रॉनचे होल असतात, अतिशय बारीक. म्हणजे तुमचा एक केस, त्याचा 1,00,000वा भाग, त्याचा पुन्हा 10,000वा भाग, 10⁻⁹ एवढं होल असतं. त्यामुळे पाणीच जाऊ शकतं, बाकी काही जात नाही. त्यामुळे व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे सगळे होतात आणि तुम्हाला जागेवर पाणी मिळतं, नो डाऊट. पण आरोचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, मी गमतीशीर उदाहरण देतो. आपण म्हणतो ना चित्ता 220च्या स्पीडनी धावतो, पण याचा अर्थ असा होतो का की मुंबईवरनं निघाला आणि 1 तासामध्ये पुण्याला पोहोचला, तो फक्त 1 किलोमीटरसाठी धावतो. तसं आरो हे तंत्रज्ञान अतिशय चांगलं आहे, सुंदर आहे. मी स्वतः आरोचा पुरस्कर्ता आहे, पण ते फक्त लिमिटेड टू ड्रिंकिंग वॉटर. जास्तीत जास्त मी आत्तापर्यंत मोठ्यात मोठे प्लांट बघितले ते 10,000 लिटर पर आवरचे आहेत, आणि शेतीमध्ये तुम्हाला 8 तासामध्ये 5 HP पंपाला 4 लाख लिटर पाणी लागतं 8 तासाला. तुमच्याकडे लाईट असेल जर 24 तास कुठल्याही कर्मधर्म संयोगाने, तर तुम्हाला ते 12 लाख लिटर पाणी करायचं असतं. मग कसं होणार ते? मग आमचे संजूदादा माने म्हणतात ना, सर आम्ही शेणखताला पर्याय शोधला, खूप शोधलं, लोकांना वाटतं आता काहीतरी नवीन सांगणार आहेत, आणि ते काय म्हणतात शेणखताला पर्याय शेणखतच आहे. तसं वॉटर कंडिशनरला पर्याय वॉटर कंडिशनर आहे. आणि वॉटर कंडिशनिंग म्हणजे काय की आरो आणि वॉटर कंडिशनरमधला सर्वात मोठा फरक म्हणजे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये पाटावरवंटा वेगळा, मिक्सर वेगळा, दोन्हींचं काम वेगवेगळं आहे. आरो म्हणजे काय, तर आरो म्हणजे तुमचं पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय सुंदर तंत्रज्ञान, आणि वॉटर कंडिशनिंग म्हणजे बल्क वॉटर ट्रीटमेंट. म्हणजे लाखो लिटर पाणी तुम्हाला मिळणार, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही, कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही, रसायन नाही, वन टाईम इन्व्हेस्टमेंट, आणि त्यातनं पाणी पास होतं. उलट मी असं म्हणतो की कंडिशनिंग हे एकमेव तंत्रज्ञान आहे जगातलं की जे पाण्याशी फिजिकल कॉन्टॅक्ट न करता ट्रीटमेंट करतं. तुम्ही आत्तापर्यंत असं कधी ऐकले का की माझा पंप विदाऊट कॉन्टॅक्ट न करता करतो, माझा डिस्क फिल्टर करतो, आरो मेम्ब्रेन करतो? काय नाही. त्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, जो कोणता तुमचा मीडिया आहे त्या मीडियाचा आणि पाण्याचा कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे. पण मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर ही पहिली पद्धत आहे वॉटर ट्रीटमेंटमधली की ज्याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट विथ वॉटर होतच नाही. आता हे करण्यासाठी एकदम सोपं उपाय सांगतो. मायक्रोवेव्ह तुमच्या ऑफिसमध्ये आहे, कसं जेवण गरम होतं, त्याच्यामध्ये वेव्ज येतात, जेवणाला गरम करतात, आणि ताटली गरम होते पण जेवण गरम होतं. इंडक्शन कुकरमध्ये प्लेट गरम होते, पण हात ठेवला तर गरम होत नाही. सेम टू सेम याच्यामध्ये वॉटर कंडिशनिंगमध्ये वेव्ज काम करतात, आरोमध्ये मेम्ब्रेन काम करतो. आरोचं लिमिटेशन चांगलं पाणी पण कमी पाणी, वॉटर कंडिशनरचं लिमिटेशन शेतीयोग्य पाणी, वापरण्यायोग्य पाणी, पिण्यायोग्य नाही म्हणता येणार, आणि बल्कमध्ये. सर ही बेसिक ओळख झाली आहे कंडिशनिंगची, म्हणजे मला तंत्र काय हे समजलं किंवा त्याची डेफिनेशन समजली, पण त्याची गरज काय आहे? जशी आरोची गरज आहे की खराब पाणी आणि ते मिनरल्स फेकून देणे आणि चांगलं पाणी तुमच्या आरोग्याला उत्तम आहे ते येणे, तर कंडिशनरची गरज काय? कंडिशनरची गरज अशी आहे की हे जगातलं पहिलं तंत्रज्ञान आहे की जे तुमच्या शेतीला काहीतरी चांगली प्रक्रिया करून पाणी देतं. म्हणजे जर आता हे बघूया की आरो आणि सॉफ्टनर तिथे का फेल आहेत. आरोमध्ये तुम्हाला क्वांटिटी मिळत नाही, म्हणजे तुम्ही किती मोठा आरो लावलात त्याच्यामध्ये, तर काही शेतकरी आम्हाला विचारतात सर माझ्याकडे चिकार जमीन आहे, मी आरो लावू शकतो ह्याच्यामध्ये. मी आत्तापर्यंत आरो लावलेलं एकमेव शेतीचा उपयोग बघितला आहे तो म्हणजे आत्ता जे कंटेनरमध्ये केसरची शेती करतात ना आणि हायड्रोपोनिक जे करतात ती लोकं आरो वापरतात, कारण त्यांना दिवसाला पाणी लागतं फक्त 500 लिटर.
100 लिटर 150 लिटर जास्तीत जास्त 1000 लिटर. आणि शेतीला पण जर आरो वापरला आपण तर वेस्ट पाणी आहेच, ते वेस्ट पाणी आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे क्वांटिटी. शेतीला तुम्हाला 1 एकर शेताला, एक उदाहरण सांगतो, तुम्ही 1 किलो साखर जेव्हा घरी आणता ना त्यावेळेला तिची सगळ्या प्रोसेसमध्ये तिला 10,000 लिटर पाणी लागलेलं आहे. बापरे. तांदळामध्ये 3,500 लिटर पाणी लागलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्या प्रचंड पाणी लागतं. मग शेतीमध्ये तुम्ही आरो वापरलात तर तुम्हाला क्वांटिटीच मिळणार नाही. शुद्ध पाणी मिळणार, अगदी नदीसारखं मिळेल, पण तुम्हाला क्वांटिटी मिळणार नाही. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे सॉफ्टनर. आता रेझिन सॉफ्टनरमध्ये पाणी बल्क मिळतं. म्हणजे तुम्ही म्हणालात की मला एक दिवसाला 1 लाख लिटर पाणी पाहिजे, मिळेल, पण ते पाणी मिठाचं तयार होतं. म्हणजे त्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढतं आणि मिठाचं प्रमाण पाणी वाढलेलं आपण शेतीला देऊ शकत नाही. त्यामुळे तो उपाय झाला. आता राहिलं काय? वॉटर कंडिशनर. वॉटर कंडिशनर काय करतात तर वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान तुमच्या पाण्यामधनं काही टाकत नाही, काही काढत नाही. ते तुमच्या पाण्यामधले प्रॉब्लेम, कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतं. त्यामध्ये पाण्याची सोल्युबिलिटी लेवल वाढतं आणि ते पाणी आउटपुटला जे येतं आहे ते पाणी तुम्हाला शेतीला अतिशय उपयुक्त पाणी आहे. आता उपयुक्त म्हणजे काय? 2 गोष्टी. ते म्हणजे पांढरी मुळी प्रचंड वाढवतो. म्हणजे पहिला जो शेतकरी ज्यासाठी घेतो ते म्हणजे थोडं एक्सप्लेन करा ना सर. हां, पांढरी मुळी म्हणजे तुमच्या शेतीतलं हार्ट आहे. बरं. म्हणजे ज्या वेळेला शेतकरी पाण्याबद्दल काही बोलतो ना त्यावेळी क्षारयुक्त पाण्याबद्दल तो एकच बोलतो, सर माझी नवीन पांढरी मुळी चालत नाही. नवीन पांढरी मुळी चालत नाही म्हणजे काय? तर डॉक्टर जमदग्नी सरांनी सांगितलं ना की त्याप्रमाणे मुळीला 45 दिवसाचं आयुष्य असतं. 45 दिवसानंतर रिले बॅटनप्रमाणे तिने दुसऱ्या मुळींनी तिला टेकओव्हर केलं पाहिजे. मग ती टेकओव्हर करताना तेव्हा काय होतं की पहिलीच मुळी चालत नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे साधंसुद्धा गणित सांगतो, क्षारयुक्त पाणी दिलं आहे ना, क्षारयुक्त पाणी दिल्यानंतर तुम्ही जेव्हा अपेक्षा करता की मुळी वाढली पाहिजे तेव्हा त्या मुळीला ती मुळी पहिल्यांदा जन्म घेते. जन्म घेतल्यानंतर तिला माझी एक ती स्वतः मी थेरी बनवली की तिला 2 सेन्सर्स बाहेर पडतात. एक मुळी बघते माती काय आहे, एक मुळी बघते पाणी काय आहे. माती तर ठीक आहे, पाण्याचं काय? मग पाणी डिटेक्ट झाल्यानंतर ती काय करते 8 ते 10 दिवसानंतर निर्णय घेते की आता किती मुळ्यांना जन्म द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ते पाण्याची क्वालिटी ठरवतो त्यामध्ये. आणि इथे एक उदाहरण सांगतो, तुम्ही पावसाचं पाणी बघा. पावसाच्या पाण्यामध्ये जो हिरवेपणा येतो ना, जी हिरवळ येते, जो ग्रीनरी येते तशी कधीच येत नाही. चांगलं पाणी देऊन पण येत नाही. मग तसं कशामुळे होतं? त्याचं कारण त्याच्यामध्ये प्रचंड बायो एनर्जी आहे, जैविक ऊर्जा आहे आणि ते पाणी महत्त्वाचं म्हणजे ते क्षारमुक्त पाणी आहे. त्याच्यामध्ये अजिबात क्षारांचं प्रमाण नाही आहे. फार मोठा गैरसमज आहे की त्याचा PPM 60 आहे. तो 60 PPM नाही आहे, ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही जर का सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की पाणी हे पूर्णपणे क्षारमुक्त आहे आणि ते पाणी अतिशय हलकं असतं, मुळी वाढतं. आता तेच पाणी बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो 100% सक्सेस झालेला आहे. की आपण पावसाचं पाणी बनवतो, ते पुढच्या उदाहरणामध्ये येणार आहे, पण पावसाचं पाणी आपण बनवतो हे सिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये. किंवा अगदीच कमीत कमी म्हणायचं म्हटलं तर पावसाचं पाणी जर का तुम्हाला 100% आउटपुट देतं आहे तर तुम्ही वॉटर कंडिशनरमधलं दिलेलं पाणी 50% आउटपुट देतं. पण हे करण्यासाठी तो कुठलंही केमिकल, रसायन, देखभाल खर्च वापरत नाही. ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे ह्याची खूप गरज आहे. म्हणजे आणि कुठल्या पाण्याला वापरलं जातं हा विषय आता संपला. त्याच्यामध्ये तुम्ही कोकणामध्ये पण आम्ही 60 PPMच्या पाण्याला पण हे दिलं आहे आणि त्या लोकांनी सांगितलं की सर आम्हाला जी पालवी पावसाळ्यामध्ये यायची ती पालवी आम्हाला उन्हाळ्यामध्ये मिळते आणि हे त्यामध्ये झालेलं आहे. तुम्ही आत्ता पाण्याचं PPM असेल किंवा TDS असेल हे सगळं सांगितलं, तर कसं केलं जातं पाण्याचं परीक्षण आणि काय काय गुणधर्म असतात वेगळ्या पाण्यांचे ते थोडं जाणून घ्यायला आवडेल, मग डिटेलमध्ये जाऊ. पाण्याचा पहिला जो सर्वमान्य जो कानावर पडतो तो येतो TDS, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स किंवा सबस्टन्स. त्याला बरीच लोक सॉल्ट्समध्ये आहे, तर तुमच्या माध्यमातून मी सांगतो तो सॉल्ट्स नाही आहे, तो सॉलिड किंवा सबस्टन्स आहे. ते ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जेव्हा TDS मीटर पाण्यामध्ये टाकता त्यावेळी तुम्ही काय मोजता? तुम्ही कंडक्टिव्हिटी मोजता. एक सेन्सर असतो, त्या सेन्सरमधनं करंट बाहेर पडतो, दुसरा सेन्सर त्याला कॅच करतो आणि मग त्याच्यामध्ये किती कंडक्शन झालं याचं रूपांतर PPMमध्ये केलं जातं, पार्ट्स पर मिलियन. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की माझं पाणी 2000 PPMचं आहे तर त्याचा ढोबळ अर्थ आहे की माझ्या पाण्यामध्ये 2000 PPM किंवा 2 मिलीग्रॅम 2 मिलीग्रॅम क्षार आहेत त्याच्यामध्ये आणि ते क्षार विरघळलेल्या स्वरूपामध्ये आहेत. कुठले कुठले असतात? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम. त्यातल्या सोडियम आणि पोटॅशियम इनर्ट असतात, त्यांना चिकटण्याचा गुणधर्म दिलेला नाही आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे. आपला पहिला प्रश्न असा आहे की TDSमध्ये कसं मोजलं जातं? तर TDSसाठी सेन्सर 150-200 रुपयापर्यंत मीटर असतो. लॅबोरेटरीमध्ये चांगल्या क्वालिटीचे मीटर असतात. आणि आणखी जर त्याच्यामध्ये टेस्टिंग करायचं म्हटलं तर सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अल्कॅनिटी, त्याच्यानंतर टोटल हार्डनेस ॲज सोडियम, हार्डनेस ॲज मॅग्नेशियम, असे बऱ्याच टेस्ट असतात ज्या केमिकल पॅरामीटरमध्ये केल्या जातात
बायोलॉजिकल टेस्ट असतात, पाण्यामध्ये क्लोरिफॉर्म किती आहे वगैरे वगैरे, आणि काही फिजिकल टेस्ट असतात की पाण्याचा वास किती आहे, पाण्याचा रंग कसा आहे, अशा काही फिजिकल टेस्ट असतात. तर साधारणपणे 2 टेस्ट केल्या जातात, एक रासायनिक गुणधर्म, एक भौतिक गुणधर्म. आणि वॉटर कंडिशनरमध्ये भौतिक गुणधर्म बदलतात, रासायनिक गुणधर्म बदलत नाही, कारण आपण काही त्याच्यामध्ये टाकत नाही, आपण त्यातनं काही काढत नाही. असं ते परीक्षण केलं जातं. अच्छा, पाण्यात क्षार असणं म्हणजे खराब पाणी असणं का, किंवा किती क्षार असले तर ते पाणी चांगलं आहे? कारण बरेचदा आता मी पुण्याच्या वाघोलीच्या भागामध्ये राहायचो, प्लॅस्टिकची बादलीसुद्धा त्या क्षारांनी खराब केली होती. म्हणजे इतकं तर थर जमलेला असायचा त्याचा. त्यामुळे मग साहजिक असा प्रश्न पडतो की आपल्या घरी जे पाणी येतं त्याच्यामध्ये जर जास्त क्षार असतील तर आपल्या सिस्टीमचं काय होत असेल. त्यामुळे मला हा प्रश्न पडला आहे की क्षार असणं चांगलं की वाईट, आणि किती असणं हे चांगलं? नाही, क्षार असणं वाईटच. अच्छा, चांगलं असं नाही म्हणता येणार. ओके. याचं कारण पावसाच्या पाण्यामध्ये क्षार कुठे आहेत? ते निसर्गाने दिलेलं वरदान आहे, त्यामध्ये क्षार नाही आहेत. क्षार कधी येतात हे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी तो पाऊस येताना, पाऊस म्हणजे काय? पाण्याची वाफ. बरोबर, आपण सगळेजण शिकलोय, पाण्याची वाफ आहे. पाणी खाली येतं त्यावेळी येताना त्याचा कार्बन डायऑक्साईड बरोबर संबंध होतो, जे अभिक्रिया होते, आणि त्यातनं थोडं प्रमाणामध्ये कार्बोनिक ॲसिड तयार होतो. त्यामुळे आपल्या पाण्याचा TDS होतो 6.5. आणि ते पाणी खाली आलं की त्याची द्रावण क्षमता प्रचंड आहे, कारण ते त्याच्यामध्ये काही स्वतःचं नाहीच आहे ना त्याच्यामध्ये, म्हणजे अतिशय द्रावण क्षमता आहे. द्रावण क्षमता म्हणजे काय? आता असं समजा की पुण्यामध्ये खडकवासल्याचं पाणी घेतलं आणि वाघोलीतलं पाणी घेतलं, तर खडकवासल्याच्या पाण्यामध्ये 1 लिटरमध्ये समजा 30 ग्रॅम मीठ विरघळलं तर त्याची द्रावण क्षमता झाली 30 ग्रॅम, आणि वाघोलीमध्ये असेल ते फक्त 15 ग्रॅम, कारण त्याच्यामध्ये स्वतःचेच क्षार एवढे जास्त मिसळलेले आहेत की त्याची द्रावण क्षमता कमी झाली. मग ते येणार कसं? मग तो म्हणतो की द्रावण क्षमता माझी कमी आहे. मग आता पाणी, तुमचा प्रश्न होता की खराब का वाईट? खराबच आहे त्याच्यामध्ये, नो डाऊट तो खराबच आहे. मग आता करायचं काय? तर त्याच्यामध्ये पाण्यासाठी म्हणजे पाण्यामध्ये किती क्षार असायला पाहिजे, तर WHO सांगितलेलं आहे की 500 ppmचं पाणी असेल तर ते तुम्ही पिऊ शकता. पण याचा अर्थ 500 ppmचं पाणी प्या असा होत नाही, 500 ppm पर्यंत प्यायला त्याने अलाउड केलं आहे. ॲग्रिकल्चर रिपोर्टमध्ये 2000 ppm पर्यंतचं पाणी असेल तर तुम्ही वापरा, तुम्हाला जर दुसरा पर्याय नसेल तर तुम्ही वापरू शकता नक्की. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं असतं की त्या पिकामध्ये तुम्ही कुठली पिकं घ्याल. मग काही पिकं अशी आहेत की जी क्षाराला हे करतात, म्हणजे क्षाराला टॉलरेट आहेत, म्हणजे गहू, बाजरी, मका ही जी पिकं आहेत ती तुम्ही घेऊ शकता. आणि कांदा वगैरे जी पिकं आहेत, सेन्सिटिव्ह पिकं आहेत, त्यामध्ये ती तुम्ही घेऊ नका, किंवा घेताना तुम्ही पीक पालट करा, त्याच्यामध्ये जिप्सम वापरा, सल्फर ऑइल कंडिशनर वापरा, अशा पद्धतीने केलं जातं. पण मूळ प्रश्न पाण्यामध्ये क्षार असायला पाहिजे का? जेवढे कमी तेवढं चांगलं, कारण पावसाचं पाणी 0 ppm आहे. सर, अनेकांना घराच्या गच्चीवर किंवा गार्डनिंग करायची सवय असते. अनेक लोक आजकाल कंपोस्ट खत वगैरे वापरून भाज्या वगैरे पण घेतात घरी. पण खूप लोकांचा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे, त्या ग्रुप्समधनं मला हा मिळाला आहे की पाणी खूप देऊनसुद्धा असं होतं की खतं तीच वापरताय. माझ्या पुण्याचा मित्र आहे, तो तीच खतं वापरतो, मी माझ्या गावाकडे तीच खतं वापरतो, पण माझं पीक चांगलं येतं आहे, त्याचं पीक चांगलं येत नाही आहे. पाणी तर तेवढंच वापरतोय. तर काय हा फरक? आणि घरी शेती करणाऱ्यांसाठी पण तुमचं कुठलं प्रॉडक्ट आहे का? पहिला फरक असा आहे की तुम्ही पाणी कुठलंही वापरलं ना, तर तुम्ही पाण्याची क्वालिटी म्हणताना याच्यापेक्षा माझं चांगलं, याच्यापेक्षा माझं वाईट असं म्हणू नका. बरं, माझ्या मते तरी जगातलं सर्व पाणी जे पावसानंतर येतं ते कमी दर्जाचं आहे. अच्छा, हां, हे क्रिस्टल क्लिअर आहे. म्हणजे कमी कंपॅरिझन करायची ती पावसाच्या पाण्याबरोबर करायची. जशी आपण ऍसिडची कंपॅरिझन करतो ना, की ऍसिड किती जड आहे किंवा हलकं आहे, ते आपण पाण्याबरोबर करतो. 1.00 बरोबर आपण कंपॅरिझन करतो. तसं पावसाच्या पाण्याबरोबर तुम्ही कंपॅरिझन करा की पावसाच्या पाण्याचे जे गुणधर्म आहेत त्याच्याप्रमाणे तुमचं टोटल हार्डनेस, तुमचा EC TDS हा किती आहे, मग त्याची कंपॅरिझन केली तर पावसाचं पाणी जगातलं बेस्ट पाणी आहे. मग आता आपण येऊया पुण्याचं पाणी, टेमघर, पानशेत, खडकवासला, मुंबईमध्ये 7 धरणं याचं. तर याच्यामध्ये काय असतं की कुठल्या तरी कारणाने त्याच्यामध्ये जरी TDS तुमचा 70-80 आला तरी तुमचा पाण्याचा जो टोटल हार्डनेस आहे तो 35 आहे. आम्ही मोजलं आहे ते 30 ते 35 पर्यंत असतो. पवना लेकचं पाण्याचा TDS आहे 25, म्हणजे हार्डनेस असेल 15. पण आपण असा विचार केला पाहिजे यावेळेला की आपलं पाणी हे पावसापेक्षा हार्ड आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण एक सोपं साधं तंत्रज्ञान आहे. आम्ही एक उदाहरण देतो तुम्हाला, त्यावरनं सगळं क्लिअर होऊन जाईल. अमिषा शहा नावाच्या आमच्या एक मॅडम आहेत ओळखीच्या, त्या BNI मी असताना त्यांची माझी ओळख झाली. तर त्यांना मी सांगितलं की असं असं आहे. त्यांनी ते वापरलं आणि त्यांनी आता गेल्या 6 वर्षामध्ये मला काय रिपोर्ट दिले आहेत की प्रत्येक वेळेला माझी फुलं ही एनर्जेटिक असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आपण जरी सोडून दिलं तर मी एका उदाहरणामध्ये सगळ्यांना सांगते, माझी मिनी ऑक्झेरा म्हणून नावाची जी फुलं असायची ती आणि जरबेरा ही माझी रेग्युलरली ब्लूमिंग नाही करायची, म्हणजे यायची नाहीत. ती कधीतरी एखाद दिवस आली तर माझ्या दिवशी फार चांगला दिवस होता असं व्हायचं, आणि आता ते रेग्युलरली ब्लूम करतात.
त्याच्यामध्ये हा एक विषय झाला. त्यामुळे आणि हे सगळं वाईट पाणी नाही आहे. मुलुंडला त्यांचं स्वतःची टेरेस आहे, त्याच्यावरती टेरेस गार्डन आहे आणि त्यांना येणारं पाणी हे जगातलं सर्वात सुंदर 50 PPMचं पाणी आहे. म्हणजे त्याच्याहून म्हणजे मुंबईची अशी परिस्थिती आहे भौगोलिक की मुंबईला निसर्गाने आरो प्लॅन्ट लावून दिलेला आहे. 200 कोटी लिटर पाणी रोजचं तुमचं आरोचं येतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 200 कोटी रुपयाचं पाणी तुम्हाला रोज मिळतं. कारण तुमच्याकडे वाघोली वगैरेला 1 रुपया लिटरनी पाणी ते विकलं जातं. त्यामुळे तो सगळ्या पाण्याला ह्याचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये फक्त मुंबईच्या पाण्याचे प्रश्न कमी आहेत, राजस्थानच्या पाण्याचे प्रश्न भयानक आहेत. त्यामुळे वॉटर कनेक्शनचा फायदा मुंबईला पॉझिटिव्हली होणार आहे, पण राजस्थानला तो प्रचंड होणार आहे. अच्छा, आपण अनेक एकर जमिनींच्या प्रश्नावर येऊ सर. मला फक्त या विषयावर थोडंसं पुन्हा विचारायचं आहे की कुठलं मशीन आहे आणि किती कॉस्ट आहे त्याची, ज्या लोकांना गच्चीवर किंवा घरात गार्डनिंग करायचं आहे त्यांचं पीक आणि ते फळं आणि फुलं चांगली यावी यासाठी कुठलं मशीन आहे? फक्त अर्धा इंचासाठी ना एक 4,000 रुपयाचं मशीन येतं. ते अर्धा इंच इनलेट असतं, अर्धा इंच आउटलेट असतं. बहुतेक 99% लोकांकडे अर्धा इंचच पाईप असतो. त्यामध्ये आम्ही साधारणपणे असे 11 प्रोडक्ट डेव्हलप केलेत की जे टेक्नॉलॉजी अवेअरनेससाठी तयार केलेत. त्याच्यानंतर आपण बोलणारच आहोत पुढे. पण तुम्ही म्हटलात की गार्डनसाठी आहे ना फक्त अर्धा इंचाचं प्रोडक्ट येतं. त्यामध्ये मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर जे आम्ही रेग्युलरली करतो त्यातलं छोटं खानी रूप आहे त्याचं की ज्याच्यातनं अर्धा इंचामधनं जेवढं पाणी बाहेर पडेल ग्रॅव्हिटीनी तुम्हाला तासाला 200 लिटर मिळेल. तर बालदीमध्ये तुम्ही 200 लिटर पाणी घ्या आणि ते पाणी आणि पाऊस याच्यामधला 50% फरक आम्ही काढून टाकलेला आहे. क्या बात आहे, वा, मस्तच. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये तुम्ही मशीन्स दिले असतील सर. काय काय प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या पुढे आत्ता, आणि कसा पोत आहे पाण्याचा वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये? आणि हाच प्रश्न पुण्यासाठी पण आहे मला परत. ओके, पुण्यामध्ये आजूबाजूला जे पाणी आहे तुमचं राजगुरुनगर, मंचर वगैरे या साईडला जे काय आहे ते सगळं पाणी हे प्रचंड क्षारयुक्त आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे सँडपाणी प्रोसेस हा प्रकार नाहीच आहे. त्यामुळे ते सगळं पाणी नदीमध्ये जातं आणि नदीमधनंच ते पुढे जातं. उजनी एकमेव असं धरण आहे की जिथे पाऊस न पडता ते भरतं. ते भरतं म्हणजे कसं भरतं हे लोकांना माहिती आहे त्याच्यामध्ये. तर पाण्याचे प्रश्न प्रचंड गंभीर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आत्ता जे म्हणत आहेत पाणी युद्ध होणार वगैरे ते थोडं थोडं दिसायला लागलं आहे त्याच्यातनं. पण पाण्याचे प्रश्न खूप गंभीर आहेत. आणि याच्यामधला सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे काय की पाण्यासाठी कोणालाही त्याच्यामध्ये किंमत नाही आहे. हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. एक छोटंसं उदाहरण देतो. टँकर दुधाचे तुम्ही हजारो टँकर बघा, कुठलाही लिकेजवाला मिळणार नाही आणि पाण्याचा टँकर तुम्हाला लिकेजवालाच मिळतो. याचं कारण कोणालाही पाण्याची किंमत नाही. दुसरं उदाहरण, ड्रोन फवारणी करण्याचा जो सेटअप असतो तो ड्रोन फवारणी करण्याचं सेटअपचं वजन असतं गाडी वगैरे पकडून 1500 किलो. त्याच्यानंतर त्याची किंमत असते 25 लाख रुपये, ड्रोन, बॅटरी वगैरे वगैरे सगळं. पण त्याच्याकडे 150 लिटर पाणी कॅरी करण्यासाठी जागा नसते. मग का असं झालं? तो म्हणतो सर हे शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे, माझा काय संबंध आहे त्याच्याशी. आणि त्यावेळेला त्या फवारणीची क्वालिटी ही पाण्यावरती अवलंबून आहे आणि तिथे तो प्रॉब्लेम आहे. पाणी प्रचंड खराब आहे MP मध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, खाली तामिळनाडूला. त्याच्यामध्ये म्हणजे साधं तुम्ही शिरपूर नगरपालिकेचं उदाहरण घ्या. पुण्याचं TDS आहे 50 PPM, तर शिरपूर नगरपालिकेचा बाय डिफॉल्ट TDS आहे 350. म्हणजे 7 टाइम्स हार्ड दॅन मुंबई आणि हे पाणी आहे. त्यामुळे आत्ता एक तुम्हाला त्याचे नॉर्म्स सांगतो. 0 to 60 PPM हे हलकं पाणी वापरलं जातं, बेस्ट पाणी वापरलं जातं. 60 to 120 मध्ये मध्यम पाणी आणि 120 PPM टू तुमचं 180 PPM हे तुमचं हार्ड वॉटर आहे त्याच्यामध्ये. आणि 180 PPMच्या पुढे सगळं पाणी हे एक्स्ट्रीमली हार्डमध्ये येतं. आणि भारतातलं 99% 98% पाणी एक्स्ट्रीमली हार्डमध्ये येतं. काही धरणं सोडली तर सगळं पाणी पूर्ण हार्डमध्ये येतं. दिल्लीच्या जलबोर्डाचं जे पाणी आहे ते कुठे 150 PPM आहे तर कुठे 350 PPM आहे, पण एक्स्ट्रीमली हार्डमध्ये येतं ते. त्यामुळे पाण्याचे भयानक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. पुरते आपण प्रॉब्लेम सोडून घेतला आहे. ह्याच्यापुरता रेझिन सॉफ्टनरमध्ये काही लोकांपुरता तो प्रश्न सुटला आहे, पण वॉटर कंडिशनिंग हे सगळ्यासाठी सोल्युशन आहे. अच्छा, माहिती आहे सर. आणि वॉटर कंडिशनिंग पण सांगितलं. ते मध्ये एक शब्द वापरतो तुम्ही, रेझिन सॉफ्टनर. काय विषय रेझिन सॉफ्टनर? रेझिन सॉफ्टनर हा असा प्रकार आहे की गेल्या 40 ते 45 वर्षापासून ते टेक्निक आहे. त्याच्यामध्ये चहाच्या पावडरसारखे रेझिन्स असतात. एक निळं भांडं असतं, त्याच्यामध्ये ते रेझिन भरलेले असतात. त्या रेझिनमधनं जेव्हा तुमचं पाणी जातं त्यावेळी त्यातले कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सोडियममध्ये बदलले जातात. म्हणून त्या टेक्निकचं नाव आहे आयन एक्सचेंज. त्या कंपनीचं नाव आयन एक्सचेंज आहे. तर आयन एक्सचेंज म्हणजे काय करतं, तर तुम्ही असं पकडा की तुमच्या पाण्यामध्ये इनपुटला 4 सॉल्ट आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम. त्यातनं पाणी गेलं की ते आयन एक्सचेंज होतं आणि आउटपुटला तुम्हाला पाणी काय मिळतं? तुम्हाला आउटपुटला पाणी मिळतं सोडियम, 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 पोटॅशियम. म्हणजे ते तुमचं हे झालं. त्यामुळे TDS वाढला पण पाणी हलकं झालं. पण त्याला प्रॉब्लेम असा आहे की सतत त्याला रिजनरेशन करायला लागतं, सतत त्याची काळजी घ्यायला लागते. म्हणून तुम्हाला सगळीकडे रेझिन सॉफ्टनर विकणारी लोकं भेटतील, पण 5-6 वर्षापूर्वी रेझिन सॉफ्टनर वापरलेला सुखी माणूस भेटणार नाही.
फिजिकल कॉन्टॅक्ट आहे त्याला येस, पाण्याशी, फिजिकल त्यामुळे. कॉन्टॅक्ट आहे आणि ती मेथड प्रॅक्टिकली दुर्दैवाने भारतामध्ये नाही चालली, म्हणजे एवढी प्रॉपर झालेलं नाही आहे. त्याची कारणं दोन आहेत. एक तर आपल्या इथल्या लोकांना डू इट युअरसेल्फ काम करण्याची सवय नाही, जे US आणि UK युरोपमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेझिनची क्वालिटी. गेल्या 12 वर्षामध्ये मी बघतोय की त्या रेझिनची किंमतच वाढलेली नाही आहे. मग याचा अर्थ मग ते रेझिनची किंमत कशी ॲडजस्ट करतात, तर त्याच्यामध्ये बरंच काही प्रॉब्लेम होतात, काही ॲडिटेशन होतं, बरंच काही होतं आणि त्याच्यामुळे होतं. म्हणून रेझिन सॉफ्टनर ही टेक्निकली अतिशय चांगली गोष्ट आहे, पण ती प्रॅक्टिकली वापरली जात नाही. अच्छा, महाराष्ट्राचे जे मुख्य 5 भाग आहेत सर, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित, तर कुठलं पाणी सगळ्यात चांगलं आहे, तुम्ही फिरता या कामानिमित्त सगळीकडे, आणि कुठल्या पाण्यामध्ये खूप वॉटर कंडिशनिंगची जास्त गरज आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा ना. कोकणामधलं लोक नशीबवान आहेत, पाणी खूप चांगलं आहे. म्हणजे गणपतीपुळेचं उदाहरण देतो. समुद्रकिनारा बाजूला आहे, त्याचा TDS 35,000 आहे. हो, पण समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला विहिरीमध्ये लोकांना असं वाटतं की ते मालगुंड नावाची नगर परिषद आहे, इथे काहीतरी चांगलं पाणी आणि अवेलेबल करत. तसं नाही आहे. ते पाणी मुंबईपेक्षा सॉफ्ट आहे. पण आम्ही जेव्हा जातो त्या आम्हाला त्या फील्डमध्ये असल्यामुळे आंघोळ करताना त्या पाण्याचा फेस मुंबईपेक्षा चांगला येतो. तर त्यामुळे तसं कोकणामध्ये सगळीकडे चांगलं मिळतं. कोकणामध्ये खूप सुंदर पाणी आहे, पण कोकणामध्ये शेती नाही आहे. म्हणजे त्यांना जी शेती आवश्यक आहे ती नाही आहे. त्याच्यानंतर येऊया आपला पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नदीचं नेटवर्क खूप चांगलं आहे, त्यामुळे पाणी आहे. प्रश्न आहेत, पण पाणी बऱ्यापैकी चांगलं आहे. सर्वात खराब परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये, कारण मराठवाड्यामध्ये पाणीच नाही आहे आणि आहे ते प्रचंड क्षारयुक्त आहे. त्याच्यामध्ये खानदेशमध्ये, जळगाव वगैरे एरियामध्ये पाण्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जर बुराणपूर वगैरेला तुम्ही कोणाकडे जर का बघितलं ना, तर कोणाकडेही तुम्हाला बाथरूममध्ये ब्राऊन कलरची लादी देण्याची हिंमत होत नाही. ते ॲव्हरी कलरच्या लाद्या टाकतात, कारण क्षारांचा कलर आणि त्याचा कलर सेम असतो, त्यामुळे कळत नाही. तसं त्यामध्ये हे होतं आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रमाण खूप जास्त असतं. आणि खानदेशमध्ये पण सगळीकडे प्रश्न आहेत. विदर्भामध्ये तर आहेत. विदर्भामध्ये खारपाटण एरिया आहे की ज्याच्यामध्ये हजारो हेक्टर जमिनी या वापरल्या जात नाही, फक्त पावसाच्या पाण्यामध्ये करतात. आणि आम्ही तिथे खूप चांगली सुरुवात केली की जिथे आता हे प्रश्न सुटायला लागलेत. त्याच्यामध्ये मूळ मुद्द्यावर येतो सर आता, की क्षारयुक्त पाणी जे शेतकरी त्यांच्या शेतीसाठी वापरत आहेत, तर काय काय ॲडव्हर्स इफेक्ट आहेत त्याचे, म्हणजे का बरं तुम्हाला ड्राईव्ह झाले तुम्ही या विषयाकडे हे करण्यासाठी. आणि अनेक शेतकरी अनभिज्ञसुद्धा असतील, ते पाणी देत आहेत आणि त्याचे किती क्षार आहे पाण्याचं परीक्षण न करता आणि रडत बसलेत की आमचं पीकच येत नाही. त्याबद्दल थोडंसं. क्षारयुक्त पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्या आतमधले जे क्षारयुक्त पाण्यामधले जे कॅल्शियम मॅग्नेशियम क्षार आहेत ते मुळीच्या तोंडावर जाऊन बसतात. ते स्वतःचा एक साका जमवतात त्यामध्ये. मगाशी तुम्ही म्हणालात ना, वाघोलीला माझ्या बालदीमध्ये स्केलिंग येतं. एकदम ते स्केलिंग आहे ना, ते क्षारांमुळे नाही सर्वेश, ते क्षारांच्या चिकटण्याच्या गुणधर्मामुळे आहे. हा पहिला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तो चिकटण्याच्या गुणधर्मामुळे आहे आणि तो फक्त कॅल्शियम मॅग्नेशियमला आहे. उलट मी असं म्हणतो की जर कॅल्शियम मॅग्नेशियमला निसर्गाने जर चिकटण्याचा गुणधर्म दिला नसता तर आपण हा पॉडकास्टच केला नसता, इथपर्यंत सांगू शकतो. तर तो एक विषय झाला. तर याचे ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे काय? सर्वात पहिला इफेक्ट म्हणजे मुळी चालत नाही. पावसामध्ये जशी मुळी चालते तशी मुळी चालत नाही. आणि मग मुळी चालत नाही म्हटल्यानंतर आपण काय करतो, मग शेतकरी ह्युमिक ॲसिड देतो, विविध खतं वापरतो. त्याच्यामध्ये द्राक्ष आणि डाळिंब्यामध्ये तर सगळं आर्टिफिशियली केलं जातं आहे. त्यामुळे सगळं करताना मुळीकडे लक्ष दिलं जात नाही. मुळी वाढण्यासाठी बरेच प्रयोग केले जातात, करतायत लोक. त्याच्यामध्ये आमची अशी औषधं, आमची तशी औषधं, पण पाण्यावर ट्रीटमेंट करून मुळी वाढवता येते, हे सिद्ध झालं आहे. आणि ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे जेवढं पाणी क्षारयुक्त तेवढी तुमची मुळीची वाढ कमी, आणि जेवढं पाणी हलकं तेवढी तुमची मुळी चांगली चालते. आणि दुसरा त्या मुळीपेक्षाही सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो उलगडून सांगतो. क्षारयुक्त पाण्यामध्ये हे जे कॅल्शियम मॅग्नेशियमला जो चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिला आहे, ते गुणधर्मामुळे ना तुमच्या जमिनी चिकट होत आहेत. तुम्ही असं ऐकलं ना की सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये 1,00,000 एकर जमिनी या चोपण झालेल्या आहेत. म्हणजे बागायती जमिनीला 40 लाख रुपये मिळत असतील तर त्यांना 15 लाख पण मिळत नाहीत. तर कशामुळे? त्याच्यामध्ये काही पिकं येत नाहीत, कुठलीही पिकं येत नाही, काही येत नाही त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा निचराच होत नाही. जर प्रचंड पाऊस पडला तर त्याचा स्विमिंग पूल तयार होतो आणि ते पाणी इव्हॉपरेट होतं, ते पाणी खाली जात नाही, निचरा होत नाही, त्यामुळे मुळी वाढत नाही. दुसरा हा अशा पद्धतीने तो वाढत जातो. आणि आपल्याकडे ऊसाची शेती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये केली आहे न पालट करता. ऊसाच्या शेतीमध्ये एक मोठा प्रश्न काय निर्माण झाला आहे की पीक पालट न केल्यामुळे 30-35 वर्ष लोक
हे शेती करतायत ऊसाचीच. ऊस पुन्हा ऊस पुन्हा ऊस पुन्हा ऊस. त्याच्यामुळे आणि नदीचं जरी पाणी वापरलं तरी ते पण पुन्हा क्षारयुक्तच आहे. फक्त त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट दिसायला काही वर्ष निघून जातात आणि जर तुमचं क्षारयुक्त पाणी असेल तर ते 5 ते 6 वर्षामध्ये सगळं पूर्णपणे जमिनीचा चोपण जमिनी व्हायला सुरुवात होतात. आणि चोपण जमिनीसाठी जे नवीन उपाय आहेत ना ते इतके भयानक आहेत की ते शेतकरी करत नाही आहेत. कारण एक उदाहरण देतो की साधारणपणे जर तुम्हाला चोपण जमीन जर रिकवर करायची असेल तर तुम्हाला काय करायला लागतं तर खाली जमिनीखाली पाईपलाईन टाकायला लागते. 1,00,000 एकर रुपये खर्च आहे आणि त्याच्यामध्ये ते पाणी जमा होतं आणि मग ते पाणी काढायचं. बरं ते पाणी काढण्यासाठी तुम्हाला कुठेतरी ड्रेनेज असेल तर ते शक्य आहे. त्याच्यामध्ये श्री दत्त शुगरनी जे प्रोजेक्ट राबवला दत्त पॅटर्न नावानी त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी सगळे 1500 एकर जमिनीची पूर्ण पाईपलाईन करून 150 किलोमीटर पाणी नदीत सोडलं तेव्हा ते शक्य झालं. तेव्हा कुठे 11 टनावरनं त्यांचं उत्पादन 22-25 टनावरनं गेलं. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या कारणामुळे हा प्रश्न निर्माण झाला ते कारण इकडे आहे. त्याच्यामध्ये आणखी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो की हा प्रश्न काही नैसर्गिक नाही आहे, हा मानवनिर्मित आहे. मला एक सांगा की आपण म्हणजे माझं आता 51 वय आहे, 1974 माझा जन्म आहे. 1980च्या आसपास जेव्हा मला वडील आणि माझ्या मोठ्या बहिणीला साखरेच्या दुकानात 2 तास 1.5 तास उभे ठेवायचे आणि ते कामाला निघून जायचे आणि आम्हाला काय मिळायचं तर अर्धा किलो साखर मिळायची. अर्धा किलो साखर लेवी साखरसाठी आम्ही प्रयत्न करायचो कारण त्यावेळेला साखर ओपन मार्केटमध्ये नव्हती. का नव्हती? कारण ऊस नव्हता. ऊस का नव्हता? पाणी नव्हतं. किर्लोस्कर ऑइल इंजिन आल्यानंतर ऊसाची शेती सुरू झाली. त्याच्या आधी फक्त नदीच्या किनारी ऊसाची शेती होत होती आणि त्या पाण्यामुळे काय झालं की आपण 3 प्रश्न भयानक करून ठेवलेत. एक म्हणजे नको तिथून पाणी उचललं, नको तेवढं उचललं आणि नको तिथे टाकलं. त्यामध्ये बोरवेलच्या बाबतीमध्ये आता तामिळनाडूमध्ये ते लोक सांगतात अभिमानाने, ॲक्च्युअलमध्ये ती शिवी आहे, 2600 फूट आम्ही तुम्हाला बोरवेल करून देतो. 2600 फूट. आता 2600 फुटाच्या खालचं पाणी काय क्वालिटीचं तुम्हाला मिळणार आणि कसं मिळणार? आणि ते तुम्ही शेतीमध्ये आणलं की काय होतं की तुम्ही जे पाणी आणता, एक उदाहरण देतो, 2000 TDSचं पाणी कोणतरी वापरतंय ना तर तुम्ही असं पकडा की तुम्ही सरळ 1 लिटरला 2 ग्रॅम सॉल्ट जमिनीमध्ये टाकताय जे कोकणामध्ये फक्त 50 मिलीग्रॅम आहेत आणि तुमच्याकडे 2000 ग्रॅम आहेत. त्यामुळे त्याचे प्रचंड ॲडव्हर्स इफेक्ट आहेत आणि त्या ॲडव्हर्स इफेक्टमध्ये दुसरा कुठलाही उपाय नाही आहे दुर्दैवानी. त्याचं कारण की तुम्हाला बल्कमध्ये दिवसाला 8-8 लाख लिटर, 4 लाख लिटर, 5 लाख लिटर पाण्याची ट्रीटमेंट करायची. एवढी ट्रीटमेंट करण्यासाठी कुठल्याही प्रचलित पद्धती आहेत त्या उपयोगी नाही आहेत. म्हणून पुन्हा विषय तिथेच वॉटर कंडिशनरला पर्याय वॉटर कंडिशनर. क्या बात आहे. म्हणजे दुसरा पर्यायच नाही त्याला. दुसरा पर्याय नाही. म्हणजे वॉटर कंडिशनरमध्ये कोणत्याही तुम्ही कॅटलॅटिक वापरा, मॅग्नेटिक वापरा, इलेक्ट्रॉनिक वापरा, पण वॉटर कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. ते दत्त शुगरच्या प्रयोगाबद्दल सांगा ना सर. आणि तो सक्सेसफुल का झाला आणि कसा झाला शॉर्टमध्ये? सक्सेसफुल याच्यासाठी झाला कारण त्यांनी जे काही टेक्निक वापरलं आहे त्याच्यामध्ये खूप जणं एकत्र आले, खूप चांगली टीम तयार झाली. स्वतः चेअरमन साहेबांनी त्यांच्या फंडची वगैरे जबाबदारी घेतली. असा तो दत्त पॅटर्न आहे. त्याचा व्हिडिओ पण त्याच्यामध्ये आहे आणि तो दत्त पॅटर्न नावाने आता सगळीकडे फेमस झाला आहे. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खाली ड्रेनेज पाईप टाकले, ते पाईप एकत्र केले, त्याचे चर मारले आणि ते पाणी जे निघतं ते पाणी त्यांनी वाहून पुढे नेलं. क्षारयुक्त पाणी. क्षारयुक्त पाण्यामुळे काय झालं की जमिनीमध्ये पाण्याचा निचराच होत नाही. आता निचरा होत नाही म्हटल्यानंतर पाणी मध्येच कुठेतरी राहणार, मग ते दलदल तयार होते. मग त्यांनी काय केलं की त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचे पाईप येतात, त्या पाईपमध्ये पाणी आतमध्ये जातं आणि ते पाणी नंतर व्हायला सुरुवात होते आणि मग ती जमीन जो आहे ती वापसा कंडिशनमध्ये यायला सुरुवात होते. आणि अशा पद्धतीने जिथे 10-15 टन पण ऊस येत नव्हता किंवा येतच नव्हता तिकडे आरामात तो 25 टनापर्यंत वगैरे गेला आणि त्या जमिनी रिकवर झाल्या आणि त्याला जवळजवळ ₹1,00,000 1 एकरला खर्च आला. तो खर्च कारखान्याने केला पण त्याची गॅरंटी कोणत्या तरी बँकेने वगैरे घेतली असा तो प्रोजेक्ट आहे आणि ते ₹60 कोटी खर्च करून गेल्या 12 वर्षामध्ये तो कम्प्लिटली लाईव्ह झालाय आणि त्याचं नाव पडले दत्त पॅटर्न. अच्छा, पण ते कारखान्याने आणि मोठ्या स्तरावर राबवलं म्हणून शक्य आहे, म्हणून शक्य झालं. नाही शक्य ते खाजगीमध्ये असं सांगितलं जातं की नाही, खरंच नाही ते शक्य. कारण काय होतं की ते ड्रेन करण्यासाठी शेजाऱ्याकडे तुम्ही पाणी कसं सोडणार आणि अनेक असे प्रश्न आहेत. आणि त्याच्यापेक्षा भयानक प्रश्न जो आम्हाला दिसला आहे की ते पाईप आहेत ना त्या पाईपमध्ये पण चोकिंग होण्याचं प्रमाण येऊ शकतं. ते अजून सिद्ध झालेलं नाही आहे पण ते काळ ठरवेल त्याच्यामध्ये. पण मला म्हणायचं एवढंच आहे की जर आपण मुळाशी प्रश्न बघितला तर तो प्रश्न ज्याच्यामुळे निर्माण झाला आहे ते कॅल्शियम मॅग्नेशियमच्या चिकटण्याच्या गुणधर्मामुळे निर्माण झाला आहे आणि म्हणून हा प्रश्न आपण त्यातला मुळापासून काढू शकतो. हे उदाहरण झालं दत्त शुगरचं सर. तिथे कारखाना पाठीशी उभा असल्यामुळे मे बी शेतकरी ते राबवू शकले. इनफॅक्ट कारखान्यानेच राबवलं ज्याला शेकडो कोटी खर्च आला असेल, पण इंडिव्हिज्युअल लेवलला हे राबवणं शक्य नाही. तर तुमचं मशीन म्हणून लोक लावतात आणि त्याचे काही काही इफेक्ट्स लोकांना आलेच चांगले की जिथे पीक येणं शक्य नव्हतं पण त्यांनी मॅजिक करून दाखवलं. उदाहरणात दाखल झालं तर माझे 4 उदाहरणं आहेत.
एक म्हणजे पहिलं उदाहरण म्हणजे आनंदराव माळशेकारे, ते केंद्रप्रमुख होते, फॉर्मर शिक्षक होते, रिटायर्ड शिक्षक आहेत. 2014ला त्यांनी आमच्याकडनं एक वॉटर कनेक्शन मॉडेल घेतलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर त्यांनी ते वापरलं, नंतर आत्ता ते त्यांनी 2-1 वर्षापूर्वी अपडेट करून घेतलं. त्याचा आत्ता एकदम खूप चांगली स्टोरी काय आले तर त्यांना त्यांच्या विहिरीचा पाण्याचा TDS आहे 1000, म्हणजे कॅनॉलपेक्षा तो 20 टाईम जास्त आहे. कॅनॉलचा 50-100पर्यंत असतो, 20 टाईम जास्त आहे. हे ठिकाण आहे कोराळे बुद्रुक, बारामती तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर त्यांनी काय सांगितलं की त्यांनी मला काही डेटा पाठवला की त्याच्यामध्ये सांगितलं की सर यावर्षी मला 89 टन उत्पादन आलं. बरं, 89 टन उत्पादन आलं. तर म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. शेजारी शेतकऱ्याची आम्ही चौकशी केली, त्याच्याकडे कॅनॉलचं पाणी आहे. आता बघा की यांच्याकडे 1000 TDSचं पाणी आहे आणि त्यांचं कॅनॉलचं पाणी आहे. तर कॅनॉलच्या पाणीमध्ये त्याचं उत्पादन आलं 70 टन. आता आम्ही एक हिशोब काय काढला की असं पकडूया की थोडी अतिशयोक्ती झाली, आपण वरचे 19 टन सोडून देऊ आणि आपण त्यांचं उत्पादन पण 70 टन मान्य करूया. म्हणजे ह्यांना पण 70 टन मिळालं, ह्यांना पण 70 टन मिळालं. त्याचा फायदा असा झाला की एका पद्धतीने आपण असं तयार केलं की आभासी पद्धतीने आपण त्यांचा पाण्याचा TDS हा कॅनॉलसारखा केला. कारण त्यांना 70 टन मिळालं, यांना 89 मिळालं, 89मधलं 19 सोडून देऊ आपण, तरी ते आभासी पद्धतीने आपलं पाणी म्हणजे त्यांचं पाण्याचं बिहेवियर हे कॅनॉलसारखं झालं. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आहे अनिल शिंदे. अनिल शिंदे यांचं लोणंदला राहतात कुठेतरी आणि त्यांची कोरेगावला तिथे फलटणला शेती आहे. तर त्यांनी एक काजरमध्ये काहीतरी 1.5 वर्षानंतर त्यांचं एक काहीतरी कारण निघालं. त्यांनी मला फोन केला की सर असं असं झालं आहे, फ्लक्च्युएशन झालं होतं, काय झालं जरा चेक करूया वगैरे वगैरे, काहीतरी मेंटेनन्स इश्यू होता. मग मी विचारलं सर काय झालं, कसं चाललं मशीन वगैरे. सर ते सांगायचंच राहून गेलं. ते म्हणाले सर पूर्वी मला साधारणपणे 21 टन पर एकर उत्पादन यायचं, म्हणजे 16 ते 17 महिन्यामध्ये 21 टन पर एकर यायचं. आम्हाला सांगायला पण विचित्र वाटायचं, कारण बाकीची लोक आम्हाला म्हणायची सर तुमचा खताचा खर्च पण निघत नाही, तुम्ही कुठली शेती करताय. आणि ते उत्पादन आत्ता हे 57 टन प्रति एकर झालेलं आहे. बापरे. आणि लिटरली 2.7 टाइम्स ते वाढलेलं आहे. याचं कारण त्यांचं पाणी जे आहे ना, ते पाणी त्यांनी फिरवण्याची एक मेथड नवीन तयार झाली की पाणी पुन्हा पुन्हा फिरवलं जातं आणि ते फिरवलेलं पाणी ते वापरतात. आणि ते म्हणाले की आमच्या शेजारच्यांच्या कॅनॉलच्या पाण्यामध्ये जो रिझल्ट येतो त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आम्हाला मिळतोय. आणि हे मी त्यांची परमिशन घेतलेली आहे की हा रिझल्ट मी पॉडकास्टमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही मला परमिशन द्या. ते म्हणाले सर आरामात सांगा, काही त्याच्यामध्ये इश्यू नाही. आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टरवाला जो यायचा ना, तो पूर्वी काम करण्यासाठी हे नसायचा, म्हणजे उत्सुक नसायचा, तो टाळाटाळ करायचा, कारण त्याच्या ट्रॅक्टरला प्रचंड लोड पडायचा, डिझेल जास्त जायचं. तर आता तो ट्रॅक्टरवाला अगदी आवर्जून येतो, म्हणतो सर काही काम असेल तर मला नक्की सांगा, कारण तुमची जमीन भुसभुशीत झालेली आहे. आता एक खूप सुंदर उदाहरण आहे, ते म्हणजे आबा शेंडे, नारायण बाबू शेंडे म्हणून आम्ही त्यांना आबा शेंडे म्हणतात. तर ते माळशिरस तालुक्यामध्ये त्यांनी साधारणपणे 4 वर्ष झाली वॉटर कनेक्शन वापरून, सप्टेंबर 2021 आता 25पर्यंत आलो. तर त्यांची पाण्यामध्ये 50% बचत झालेली आहे. तर 50% बचत म्हणजे काय, तर जे पाणी 12 दिवसाला द्यायला लागायचं ते आता ते 6 दिवस आणखी लेट देतात, कारण पांढरी मुळी वाढल्यानंतर पाणी पकडून ठेवतो आणि पाण्याची बचत होते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांनी बरेच व्हिडिओ पण मला करून दिलेले आहेत की आता माझ्याकडे जे आम्ही नांगरट करतो, तर नांगरट करताना त्यांनी असं अक्षरशः दाखवलं आहे की ज्याला आपण ढिगळाचा दगड म्हणतो, म्हणजे मातीचा दगड वाटतो, तो असा हातामध्ये घेतल्यानंतर पूर्णपणे हे होतो. त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे. आणि नंतर आणखी एक त्यांनी करून दाखवलं की सुभाबुळचं रोपटं उगवलं ना की ते उपटणं एवढं शक्य नसतं, कारण त्याच्यामध्ये जमीन खूप कडक असते. मग त्यांनी ते हाताने उपटून दाखवलं आहे आणि ते 2.5 फूट मुळीसकट बाहेर आलं आहे. बरं, म्हणजे जेव्हा जमीन सॉफ्ट होते तेव्हाच हे शक्य होतं. बरोबर. त्याच्यामध्ये आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये आत्ता एक आकाश पाटील म्हणून त्यांनी शेतीमध्ये वॉटर कनेक्शन वापरलं आणि त्या वॉटर कनेक्शनचं रिटर्न पाणी त्यांनी त्याच्या विहिरी बोरवेलमध्ये टाकलं आहे. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की पाणी वाढायला सुरुवात झाली वगैरे वगैरे. मग 2 ते 3 महिन्यानंतर मी त्याला काय सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही चांगल्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन ते चेक करा. आता आधीचा रिपोर्ट नव्हता, मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा रिपोर्ट घेतला. तो 3000 ppm, 3100 ppm, 3200 ppm, म्हणजे ॲव्हरेजली 3000 ppm पर्यंत मिळाला. आणि यांच्या पाण्याचा लॅबोरेटरीमध्ये टेस्ट सर्टिफिकेट आहे फक्त 2000. बरं, म्हणजे 1000 ppmनी पाणी कमी TDS कमी झालं आहे. असं का होतं, तर बोरवेलमध्ये पाण्याचे काही लेअर तयार होतात, सर्वात जड पाणी खाली जातं आणि सर्वात हलकं पाणी वरती येतं. अशा पद्धतीने ही सगळी उदाहरणं हे दाखवत आहेत की शेतीमध्ये क्षारयुक्त पाणी आणि शेती हा विषय आता खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहे. अच्छा, मशीनच्या डिटेलमध्ये जाऊ सर आता, की मशीन नक्की काम कसं करतं आणि काय काय पार्ट्स आहेत आणि कसं अचीव केलं हे तुम्ही. ओके, तर मशीनची स्टार्टिंगची प्रोसेस सांगतो. मशीनचं प्रोसेस म्हणजे काय असतं, तर मशीनमध्ये वेगळं तिकडं काही नसतं, फार काही रॉकेट सायन्स नाही आहे. एक कॉपरचा पाईप असतो, त्या कॉपरच्या पाईपच्या आतमध्ये काही नसतं, ते रिकामं असतं.
त्याच्या भोवताली आपण काही मॅग्नेट्स, कॉईल, काही स्पेशल पार्ट लावलेले असतात. काहीचं माहिती सांगणं शक्य होणार नाही, पण ते काय करतात तर त्या परमनंट मॅग्नेट हे मॅग्नेट वेव्स तयार करतात. त्याच्यानंतर बाकी कॉईल आणि काही पार्ट्स आहेत तर ते हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करतात. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे काय तर तो सिग्नल जो असतो तो एका मायक्रोसेकंडमध्ये 300 हर्ट्सपासून ते 300 किलोहर्ट्सपर्यंत साधा हे होतं. आता आपण ज्या ऑफिसमध्ये बसलो आहे तर आपल्या पॉवरची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे. तर 50 हर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीचं रूपांतर आपण 300 किलोहर्ट्सपासून ते 300 हर्ट्सपासून ते 300 किलोहर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत केलं आणि ती स्विपिंग असते, म्हणजे सतत ती बदली होत असते. आणि ती बदली झाल्यामुळे काय होतं, कॅल्शियम मॅग्नेशियम आतमध्ये आपला चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात. आणि हे खूप सोपं सायन्स आहे. ह्याच्यामध्ये जे काय केलं ते बाहेरून केलं आहे आणि त्याच्यासाठी मग आता त्याला आम्ही म्हणतो वॉटर सिलेंडर, त्याच्यामधनं पाणी कॅरी होतो. आणि दुसरा पार्ट येतो तो आहे तो इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर. त्या इलेक्ट्रॉनिक इंडिकेटरमध्ये हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार होतो. त्या सिग्नल तयार करण्यासाठी आपल्याला पॉवर लागते. ती पॉवर आपण SMPSमधनं घेतो. तर हे इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर आणि SMPS सोडले तर ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स पार्ट नाही. आणि हे सगळं सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्सपासून तयार झालं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मोबाईल ज्या तंत्रज्ञानापासून तयार झाला आहे की मूव्हिंग पार्ट कुठलाच नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही बिघडण्यासारखं शक्य नाही. 5 वर्ष गॅरंटी येते. त्यामुळे त्याच्यामध्ये असा कुठलाही पार्ट बिघडण्यासारखा नाही. आणि जरी बिघडला तरी 100% आपण ते भारतामध्ये तयार केलं आहे. फक्त नाही म्हणाला एक कोणीतरी विचारेल म्हणून सांगतो की परमनंट मॅग्नेट असतात ते निओबेन, आयन, बोरॉन या टेक्नॉलॉजीचे मॅग्नेट्स आहेत ते आपल्याकडे नाही तयार होत. त्यामुळे आपल्याला ते इम्पोर्ट करायला लागतात. पण तेवढा 1% पार्ट सोडला तर कुठलाही पार्ट आपल्याकडे इम्पोर्ट होत नाही. 100% भारतीय आहे. वा, मेड इन इंडिया. येस, मेड इन इंडिया. एका उत्तरात मगाशी तुम्ही सर म्हणालात म्हणून मला हा प्रश्न पडला की पाण्याचा TDS आहे तसाच राहतो. हो. म्हणजे जर TDS बदलत नसेल तर मग कंडिशनिंगचा फायदा काय? ओके, अतिशय चांगला प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, TDS बदलत नाही हे वॉटर कंडिशनरचं दुर्गुण, एरर, त्रुटी अजिबात नाही. बरं. ते तंत्रज्ञानच तसं आहे. ओके. की तो TDS बदलणारच नाही. बरं. आता आम्ही तो सर्क्युलेशनमध्ये बदली करून दाखवला आहे, सगळं मान्य आहे, पण तो बदलणार नाही. हे त्याचं पार्ट अँड पार्सल ऑफ टेक्नॉलॉजी आहे. ओके. की तो नाही बदलणार. का बदलणार नाही? एकदम सोपं उदाहरण सांगतो. एक भाकरी घ्या, तिचे कितीही तुकडे करा, तिचं पीठ करा, तिचा आकार बदलेल, वजन तेवढंच राहणार. सोन्याचं 1 ग्रॅम सोन्याची तुम्ही वायर काढा, तिला आपण म्हणतो ना वर्धनीयता, तन्यता, पत्रा बनवणं, तार बनवणं, 1 किलोमीटरची वायर तयार होईल. तिला गुंडाळा केला तर तुमच्या पोत्यामध्ये पण ती येणार नाही, पण तिचं वजन 1 ग्रॅमच राहणार. तसं याच्यामध्ये तुमच्या पाण्यामधलं जे क्षार आहेत त्याचा फिजिकल फॉर्मॅट आपण चेंज केला. एकदम सोपं करून सांगतो. पाण्याच्या किती अवस्था आहेत? पाण्याला जल अवस्था आहे, पाण्याला वायू आहे, पाणी सॉलिडमध्ये बर्फ आहे. तसं कॅल्शियम मॅग्नेशियमला 2 अवस्था आहेत. एक मराठीमध्ये शब्द नाही आहेत चुकून त्याचे, पण त्याचं नाव आहे कॅल्साईट आणि ऑर्गनाईट. त्याचे फोटोग्राफ्स पण आहेत. केमिकल प्रॉपर्टी सेम, पण फिजिकल प्रॉपर्टी मात्र वेगळी. कॅल्साईट जे असतं ना ते पापुद्रे बनवतं, हार्ड होतं, मुळीच्या तोंडावर जाऊन बसतं. आणि ऑर्गनाईट म्हणजे एकदम निष्क्रिय पावडर. कॅल्साईट टू ऑर्गनाईटमध्ये कन्व्हर्ट करणं हे वॉटर कंडिशनर. क्या बात आहे. बरं. हां, म्हणजे आहे ते त्या पाण्यातच राहतं पण त्याची ताकद पूर्ण काढून घेतली. एकदम सोपं गावठी उदाहरण देऊ का? AK-47च्या आपल्याकडे हजारो बंदूक आहेत, पण माझ्याकडे गोळ्यांची पिशवीच नाही. अच्छा. आता मी बंदूक काय करणार आहे? किंवा एक आणखी उदाहरण सरफरोश पिक्चर मधलं आहे. तो येतो ना आणि सांगतो की मी गोळ्या काढून टाकला, अभी ये क्या है, ये खिलौना है. तो खिलौना है ना, ये अभी क्या करेगा, कुछ नहीं कर सकता है, कारण गोळी नाहीये. ते उदाहरण म्हणजे वॉटर कंडिशनिंग. म्हणजे तुम्ही काय केलं, इनपुटला तुमचे क्षार जिवंत होते, आउटपुटला तुम्ही त्यांना आतमध्येच ठेवले, पण त्यांचे गोळी काढून घेतली, चिकटण्याचा गुणधर्म. किंवा आम्ही आणखी सांगतो की आम्ही तुमचा एक तह करून दिला शेतकऱ्याचा आणि पाण्याचा, की शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, सर मला हा त्रास होतोय, ह्यांच्या चिकटण्याच्या गुणधर्मामुळे मला खूप त्रास होतोय. आपण पाण्याच्या क्षारांशी बोललो की बाबा तुम्ही आम्हाला काढत, आम्ही तुम्हाला काढत नाही, तुम्ही आम्हाला चिटकू नका. दोघांचं काम होऊन गेलं. आणि हे तह करणारा जो माणूस आहे तो म्हणजे वॉटर कंडिशनर. क्या बात आहे. एकदम सोप्या शब्दात उदाहरण. पण जर पाण्यातल्या क्षारांनी जर जमीन खराब होतीये असं जर तुमचं म्हणणं आहे सर, तर कोकणात तर समुद्र आहे सर, आणि समुद्र किनारा कितीतरी वर्षापासून असेल, तर मग समुद्र किनारा असा पांढरट पडलेला कधी का दिसत नाही? एकदम मस्त. काय माहितीये का, त्याच्यामध्ये कारण एकच आहे त्याच्यामध्ये, आणि हे उत्तर कोणाकडेही नाहीये, गुगल AI मध्ये पण नाहीये. ह्याचं कारण असं आहे की तो समुद्राच्या पाण्याचा TDS किती आहे ते समजून घेऊया. 35,000. बरं. म्हणजे 1 लिटर पाणी जर तुम्ही उकळवलं तर खाली जो साका शिल्लक राहतो तो 35 ग्रॅम असतो. ओके. आता आपण जिथे बसलोय तिथे किती TDS? फक्त 50. अच्छा, म्हणजे कितीतरी. तर त्याच्यामध्ये 35,000 TDS आहे. म्हणून समुद्राच्या मीठ समुद्राच्या पाण्यापासून तयार होतं. गुजरात सर्वात जास्त सॉल्ट प्रोड्युसिंग स्टेट आहे. तर याचा प्रॉब्लेम ते समुद्रकिनारा. बरं, समुद्रकिनारा आपण जे पाण्याचे प्रश्न म्हणतोय हे फक्त 50 वर्षापासून आहेत, 75 वर्षापासून माहिती आहेत ना आपल्याला. आणि समुद्रकिनारे हजारो, कोटी, लाखो जेवढी मनात वर्ष येतील तेवढ्यापासून आहेत.
गणपतीपुळेचं मंदिर 400 वर्षापासून असेल, पण करोडो वर्षापासून समुद्रकिनारा आहे. ती भरती ओहोटी येते, मग पांढरं का पडत नाही? याचं एकमेव कारण आहे त्याच्यामध्ये सोडियम आहे. सोडियम आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम नाही आहे. म्हणून मी एक स्वतःचं एक असं, त्याला काही अर्थ नाही आहे, पण मी एक थेरी तयार केली आहे. महाराष्ट्रापुरतं सांगायचं म्हटलं तर जिथे माणसाला घाम येतो तिथे सोडियमचं प्रमाण जास्त असतं ग्राउंड वॉटरमध्ये, आणि जिथे घाम येत नाही म्हणजे विदर्भ, मराठवाडा, सगळीकडे, इव्हन पुणे पण, तिथे कॅल्शियम मॅग्नेशियम प्रमाण जास्त असतं. आणि आपला प्रॉब्लेम कॅल्शियम मॅग्नेशियम आहे, तो सोडियम नाही आहे. कारण सोडियम आणि पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म नाही, म्हणून समुद्रकिनारे पांढरे पडत नाहीत, चिकट होत नाहीत, दगड होत नाही. आणि फक्त समुद्रकिनारे नाही, मिठागरांची जमीन बघा, मिठागरांची जमीन मीठ काढल्यानंतर काळी कुळकुळीत असते आणि ती कधीही चिकट होत नाही. तिच्यामध्ये जो भुसभुशीतपणा पूर्वी असायचा तोच असतो. आणि आपल्याकडे 15-20 वर्षामध्ये जमीन पूर्णपणे चिकट होऊन जाते. पूर्वी आम्हाला ट्रॅक्टर 25 HP लागायचा, आता आम्हाला तो 60 HP पुरत नाही. डिझेल आम्हाला पूर्वी 10 लिटर लागायचं, आता आम्हाला 15 लिटर लागतं. त्याचं कारण इथं आहे. अच्छा, घरगुती पाणी जे वापरतो आपण, तर महाराष्ट्रातले अनेक भाग जिथे क्षार जास्त आहेत, तर काय काय प्रॉब्लेम्स होतात क्षारयुक्त पाणी आहेत त्यांच्या घरी त्या पाण्यामुळे? पहिला प्रॉब्लेम म्हणजे केस गळणं. बरं, सर्वात भयानक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये म्हटलं, अहो सर तुमचे पण 90% केस गेलेले आहेत, तर त्याला पुरुषांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. पुरुषांचे क्षारयुक्त असो नाही तर नसो, नाही तर मुंबई, पुणे, कुठेही पुरुषांचे जातात. पण तुम्ही एक बघा की अगदी 80-90 वय जरी झालं असलं तरी त्या बाईचं, लेडीजचं केस मात्र असतात. भले डेन्सिटी कमी असेल पण असतात, कारण त्यांचे ते हार्मोन्सप्रमाणे त्यांच्या केस गळणं हे फक्त आणि फक्त क्षारयुक्त पाण्यावर असतं. आणि आम्ही बघितलेलं आहे की जाळीमध्ये केस येणं आणि कंगव्यामध्ये केस येणं हे पूर्ण बंद होतं. याचं कारण असं आहे की ते जे क्षार असतात ते तुमच्या रंध्राच्या खाली जाऊन बसतात आणि त्याचं एक स्केलिंग होतं, आणि मग ती रंध्र बुजून ते केस गळणं चालू होतं त्याच्यामध्ये. किंवा कंडिशनर खूप वापरावं लागतात. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तुमचे इलेक्ट्रिकल हीटर चालत नाहीत, आरो चालत नाही. वॉशिंग मशीनमध्ये तुमचे कपडे, आता तुम्ही वाघोलीचं म्हणालात ना, नक्की सांगतो की त्यावेळेला तुम्ही कपडे जे धुत असाल त्याचे कलर निघून जायचे, डल व्हायचे, पांढरा थर निघायचा त्याच्यामध्ये, कारण जेवढे फाईन फॅब्रिक असतात तेवढे त्याच्यामध्ये येऊन जातं. हा प्रश्न आहे. लादीवर डाग येणं, नळावर डाग येणं, आणि सर्वात भयानक जो विदर्भामध्ये आणि याच्यामध्ये आहे तो म्हणजे पाईपलाईन चोक होणं. बरं, पाईपलाईन चोक होणं म्हणजे काय, तर तुम्ही एक नाकोडा म्हणून तुमचं एक्झाम्पल देतो. तिकडे नाकोडा नावाचं त्यांचं जे एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही इथे 4 इंचाची पाईपलाईन वापरतो. तुम्ही म्हटलं ड्रेनेजची पाईप वापरताय का काय? नाही म्हटलं, आम्ही पाण्यासाठी वापरतो. कारण काय, जर का 4 इंचाची पाईप नाही वापरली तर ती पुढच्या वर्षी वापरताच येत नाही. 2 इंचाची पाईप अर्धा इंच होते, 4 इंचाची वापरली तर 2 इंच राहते त्याच्यामध्ये. आणि हा प्रश्न काय आहे, तर त्या स्केलिंग, त्या पाईपाच्या आतमध्ये ते स्केलिंग होत जातं आणि त्याच्यामुळे आपल्या पाईपलाईन चोकतात. असे अनेक प्रश्न घरामध्ये आहेत. पण सर्वात भयानक प्रश्न म्हणजे केस गळती. अच्छा, केस गळणं हा पहिला प्रश्न त्यातला. कपडे निघत नाहीत, चांगले निघत नाहीत. म्हणजे एक सोदं उदाहरण सांगतो की पनवेलला एक ठिकाण आहे, त्याचं नाव आहे SDFC सर्कल नावाचं एक सर्कल आहे. त्या सर्कलच्या त्या साईडला 1,500 रुपये रेट कमी आहे आणि या साईडला 1,500 रुपये रेट जास्त आहे. काय कारण आहे? पाणी. कारण तिथे भयानक बोरवेलचं पाणी आहे आणि इकडे कॉर्पोरेशनचं पाणी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये रेटमध्ये फरक आहे. म्हणजे लोक म्हणतात की आम्हाला फुकट जरी जागा दिली तर आम्ही तिकडे जाणार नाही, कारण पाण्याचा प्रश्न मोठा आहे. अच्छा, इतके घरामध्ये मोठे प्रश्न आहेत. आरोचे 20 लिटरचे जार जे चालू झालेत त्याचं मूळ कारण म्हणजे लोक आरोच्या मेंटेनन्सला कंटाळले. बरोबर. आणि आरोच्या मेंटेनन्सला कंटाळण्याचं कारण म्हणजे मेम्ब्रेनचं स्केलिंग, आणि ते मेम्ब्रेनचं स्केलिंगमुळे हा इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खूप खराब होत आहेत आरो त्या भागामध्ये. हो, त्यामुळे सर्रास सगळे जार घेण्याचं कारणच ते हे आहे. वॉटर हीटरला पण ते पाण्यातले क्षार असतात ते खराब करतात सर. तर वॉटर हीटरच्या अलीकडे लावायचं सुद्धा तुमचं जे मशीन आहे त्याबद्दल पण सांगा ना, म्हणजे ज्यांना गरज आहे, विशेषतः बॅचलर मुलं, त्यांना फायदा होऊ शकेल याचा. तुम्ही जर का मुंबईचं उदाहरण घेतलं, मुंबई, पुणे आणि धरणातल्या पाण्याचं उदाहरण घेतलं, तर माझं स्वतःचं घरचं उदाहरण सांगतो. मी खारघरला असतो. माझं हे घर 18 वर्षापासून आहे. पहिल्या रिनोव्हेशन म्हणजे ज्यावेळी आलो त्यावेळेला जो वॉटर हीटर घेतला तो माझ्याकडे अजून चालू आहे, बजाज कंपनीचा आहे. आणि तो वॉटर हीटर चालू आहे आणि आमच्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांचे चालू आहेत. पण त्याच वेळेला सांगलीमध्ये आमचा जो आकाश पाटील ह्याच्यावरती आम्हाला जो काही प्रयोग करून सांगतोय तो म्हणतो, सर माझा इन्स्टंट वॉटर फक्त 3 ते 3.5-4 महिनेच माझी कॉईल चालते. आणि मग त्यांनी फोटोग्राफ पाठवले, ते सगळे केलेत. याचं कारण असं होतं की पाणी गरम झाल्यानंतर हे प्रॉब्लेम मल्टिप्लाय होतात. कारण पाण्यामध्ये गरम झाल्यानंतर त्याची टेम्पररी हार्डनेस पण वाढते आणि ती हार्डनेस सगळी चिटकून बसते. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की जो आपण इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये विचार केला पाहिजे, ज्या दिवशी तुमचा कॉईल नवीन असते त्या दिवशी तुम्हाला 100% एफिशियन्सी मिळते आणि जेव्हा ती जाते तेव्हा तिची एफिशियन्सी फक्त 30% शिल्लक राहिलेली असते. मग मधल्या काळामध्ये ती लाईट तेवढं बिल वाढवते
आणि ते पाणी तुम्हाला तेवढं गरम मिळत नाही, कारण 1 mm स्केल झाली तर तुमची एनर्जी 15% जाते. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तो जो त्याच्यासाठी आपण प्रोडक्ट बनवलं आहे आणि अतिशय अभिमानाने सांगतो की असं प्रोडक्ट बनवणारी जगातली पहिली कंपनी आपली आहे की हीटरसाठी वॉटर कंडिशनर. म्हणजे आत्तापर्यंत याचं कारण असं आहे की ते किंमत फक्त आम्ही 1700 रुपये ठेवलेली आहे. 1700 रुपयामध्ये आम्ही सगळंच्या सगळं कुरिअर सकट देतो, कारण त्याच्यामध्ये कारण एवढंच आहे की लोकांना हे तंत्रज्ञान माहिती होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आज आमचे ते व्हिडिओ बघून इतके रिस्पॉन्स आलेले आहेत की लोक म्हणतात की हा प्रॉब्लेम आमच्याकडे आहे. जर तुम्ही धरणाचं पाणी ज्यांच्याकडे येतं, म्हणजे असं पकडा की 100 PVMच्या खालचं पाणी ज्यांच्याकडे येतं त्यांचे हीटर आयुष्यभर चालत जातात आणि 100च्या पुढे पाणी गेलं की मग ते तुमचं हीटर डिपेंड अपॉन हे आहे. आणि नुसतं हीटर तसं नाही, ज्याच्या कॉईल असतात, इमर्स हीटर असतात, ते पण 3 ते 4 महिन्यानंतर जातात. बरोबर. नाही, हा प्रश्न मी बॅचलर मुलांच्या अँगलनेच विचारला, पर्स्पेक्टिव्हनी. कारण मित्रांनो, तुमच्याकडे पण जर हीटर असेल आणि जर 4 महिन्याला, कारण मी पण हा इश्यू फेस केला आहे, दर 4 महिन्याला जर ते खराब होत असेल तर त्याच्या अलीकडे हे 1,500-2 हजाराचं मशीन लावणं कधी पण चांगलं, जेणेकरून ते हीटर दर 4 महिन्याला खराब होऊन दर 4 महिन्याला 500 रुपयाचा खर्च होणार नाही. आमचं स्वप्न असं आहे की हीटर मॅन्युफॅक्चररनी हे बाय डिफॉल्ट लावलं गेलं पाहिजे. वॉशिंग मशीनचं पण तेच उदाहरण आहे. वॉशिंग मशीनचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की डॉक्टर लाड म्हणून एक आमचे सांगलीला डॉक्टर आहेत, तर ते म्हणाले की सर 2 वर्ष झालं तो टेक्निशियन मुलगा आमच्या घरीच आलेला नाही आहे त्याच्यामध्ये. नाही तर दर 6 महिन्यानंतर क्षारयुक्त पाण्याने ते व्हायचं. बाकी कपड्यांचं कलर चांगलं होणं, त्याचं लाईफ वाढणं, टिकून राहणं, हे तर बोनस पॉईंट आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये वॉशिंग मशीनला जे प्रॉब्लेम आहेत ना, ते प्रॉब्लेम पण पूर्णपणे सॉल्व्ह झालेत. आणि असे साधारणपणे 5 ते 10 प्रोडक्ट आहेत की जे आपण फक्त तंत्रज्ञान अवेअरनेस करण्यासाठी बनवले. जसं RO वॉटर कंडिशनर आहे, फक्त 1500 रुपयाला आपण ते लोकांना देतो. त्याच्यामध्ये आता 1500 रुपयामध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपण त्याच्यामध्ये किती मार्जिन घेऊ शकणार, काय करू शकणार. त्याच्यामध्ये ॲडॅप्टर येतो, मल्टीपिन येतं, ट्रान्सपोर्ट खर्च येतो, 1 वर्षाची गॅरंटी येते. त्याला कारण एवढंच आहे की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांना अवेअरनेस झाली पाहिजे. कारण या तंत्रज्ञानामध्ये सर्वेसर प्रॉब्लेम असा आहे की अवेअरनेस अजिबात नाही आहे. म्हणजे तंत्रज्ञान महाग नाही आहे, तंत्रज्ञान पोहोचवण्याचा खर्च महाग आहे. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट असं आपल्याला म्हणता येईल. क्षारयुक्त पाणी शेतीला शेतकरी देतात, ते पांढऱ्या मुळ्यांवर जाऊन डिपॉझिट होतं, मुळ्या वाढत नाहीत आणि क्वांटिटी कमी होते, म्हणजे उत्पादन कमी मिळतं. ओके, आता जेवढं उत्पादन मिळालं आहे त्याच्या पण गुणवत्तेवर याचा काही परिणाम होतो का? खूप त्याच्यामध्ये. कारण तुमची पांढरी मुळी, म्हणजे तुम्ही असं पकडा, गमतीशीर एक उदाहरण, की तुम्ही एखाद्या माणसाला किंवा त्या मुळीला तिचं तोंडावर चिकटपट्टी लावली आणि तिचे हात पण बांधून टाकलेत. आता ती चिकटपट्टी पण सोडू शकत नाही, बोलण्याचा प्रश्नच नाही, हात बांधून टाकलेले आहेत. बरोबर. तर ही अवस्था क्षारयुक्त पाण्यामध्ये मुळीची होते. मग ती बिचारी काय करते, तर ती तिची पांढरी मुळी वाढवतच नाही. आणि त्याच्यामुळे डाळिंब, द्राक्ष, सगळ्या बागायती पिकामध्ये, सगळ्या पिकांमध्ये तुम्ही जेवढं काही देता ते दिल्यानंतर त्याला अपटेक होत नाही. मग नवीन नवीन औषधं येतात, नवीन नवीन हे होतात. पण हे एकमेव तंत्रज्ञान आहे, म्हणजे मी अगदी अभिमानाने सांगतो की जगातलं एकमेव तंत्रज्ञान आहे जे पाण्यावर ट्रीटमेंट करून पांढरी मुळी वाढवतो. जर का तुम्ही युमिकचं उदाहरण घेतलं, युमिक ॲसिड हे सगळीकडे पांढऱ्या मुळीसाठी वापरलं जातं. तर शेतकरी लोकांनी आम्हाला सांगितलं आहे, सर तुम्ही ना पाण्याचं युमिक बनवलं आहे असं म्हणता येईल, म्हणजे पाण्यावर ट्रीटमेंट करून. बरं, ती ट्रीटमेंट करताना दुसरा काही दुष्परिणाम आहे का? म्हणजे युरिया वापरल्याने, युमिक वापरल्याने आपला हा फायदा झाला, पण युरिया हे जमिनीला हानिकारक आहे हे सगळं माहिती झालं. तसं ह्याच्यामध्ये अजिबात नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये हे इंजिनिअरिंग प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅग्नेटिक लहरी रसायन नाही, केमिकल नाही, फिल्टर नाही, काही नाही. फक्त एक रिकामा पाईप आहे, त्याच्यावरती मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक वेव्हज काम करतात आणि ते मेंटेनन्स फ्री आहे. आणि म्हणून हे तंत्रज्ञान खूप सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याचं काम चालू आहे. क्या बात आहे. अनेक शेतकरी ज्यांच्या इथे विहिरी शक्य नाही किंवा नदीचं पाणी पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत, ते घेतात बोरवेल. आणि मध्यंतरी मी काही व्हिडिओज बघितले होते आणि आपली पण चर्चा झाली होती की बोरवेलचं पाणी पण वाढवण्याचं काहीतरी तंत्रज्ञान आहे. तर तो काय विषय? तो विषय असा आहे की कोणीतरी काम केलं आहे की ज्याच्यामध्ये रसायन वापरून ते बोरवेलचं पाणी आम्ही वाढवतो असं त्यांनी सांगितलं आणि ते सक्सेसफुल आहे. नक्की ते केमिकल टाकतात, ते काही पैसे घेतात आणि त्याच्यानंतर ते 5-6 दिवस हे करायला लागलं. तर त्याची माहिती माझ्याकडे आल्यानंतर मी आमच्या लोकांबरोबर आमचा डेटा गोळा करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं की आम्ही ज्या ठिकाणी बोरवेलमध्ये पाणी सर्क्युलेशन करतो आहे, मग अशी आकाश पाटीलचं उदाहरण दिलं, तर आकाश पाटीलनी पण अशाच पद्धतीने सर्क्युलेशन केलं होतं. म्हणजे वॉटर कंडिशनरमधनं जे ट्रीटमेंट वॉटर जे आहे ते हे करण्यासाठी ना, तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो, ते फार महत्त्वाचं आहे. आकाश पाटीलने काय केलं, तर त्यांनी त्याच्याकडे त्याचं एक बाथरूम आहे, त्या बाथरूममध्ये क्षारयुक्त पाणी येतं. क्षारयुक्त पाणी आल्यानंतर त्याच्या लादीवरती एक लादी तयार झाली.
लादीवरती लादी. मगाशी तुम्ही म्हणालात ना की माझ्या बालदीमध्ये एक थर साचला, तसं लादीवरती एक लादी तयार झाली. वॉटर कंडिशनर लावल्यानंतर ते लादीचे तुकडे झाले, म्हणजे ती उचकली गेली. मग ती गेल्यानंतर मी त्याला सांगितलं, तो म्हणाला की सर ह्याच्यामध्ये आपल्याला काय प्रयोग करता येईल का. मी म्हटलं काम कर, 100 ग्रॅम तुकडे मोजून आण आणि त्याचे छोटे छोटे तुकडे कर. छोटे छोटे का करायचे, सरफेस एरिया वाढवायचा होता. आणि ते त्यांनी जाळीवर ठेवले. जाळीवर ठेवल्यानंतर आम्ही दर दिवशी फोटोग्राफ काढायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी ते 100 ग्रॅम होते, 5व्या दिवशी ते 50 ग्रॅम झाले, 10व्या दिवशी ते 98 ग्रॅम झाले आणि 14व्या दिवशी ते पूर्ण गायब झाले. याचा अर्थ काय झाला की आपण पाण्यामध्येच एवढी द्रावण क्षमता तयार केली की त्यांनी ते स्केलला विरघळून टाकलं. त्याच्यामध्ये सेम बोरवेलमध्ये काय झालं आहे की आपण जेव्हा पाणी ट्रीट केलेलं रिटर्न टाकतो विहिरीमध्ये आणि याच्यामध्ये, तर ते जे जिवंत झरे आहेत ना, त्या जिवंत झऱ्यामध्ये हा प्रॉब्लेम सगळीकडे जो तिथे जातं तिथलं कॅल्शियम मॅग्नेशियम विरघळतं आणि ते पाणी तिथे मोकळं होतं आणि ते वाहतं होतं. आणि त्याच्यामुळे कित्येक जणांकडे, म्हणजे हा जर आकाश पाटीलचं उदाहरण सांगितलं तर याच्याकडे एक चेंबर पहिल्यांदा मोटर चालू असताना बंद करता यायचा. हे लावल्यानंतर 6 दिवसानंतर तो चेंबर बंदच करता येईना, म्हणजे प्रेशर वाढलं. मग त्याने त्याच्यामध्ये मोजलं, तर मोजल्यानंतर लक्षात आलं की जे पाणी माझं 40 फुटापर्यंत खाली जायचं ते 3 ते 4 फुटापर्यंत खाली आलं, वरती आलं. आणि अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या लोकांकडे डेटा घेतला तर त्या सगळ्यांनी सांगितलं की सर हो, पाण्यामध्ये वाढ झालेली आहे आणि पाण्यामध्ये हे वाढतं. पण हे सगळं करण्यासाठी आपण दुसऱ्या कोणासारखं त्यात केमिकल वापरलं नाही. आपण पाण्यामध्येच एक एनर्जी तयार केली, डिस्केलिंग इफेक्ट तयार केला की पाणी स्वतःच त्या क्षारांना विरघळून टाकू शकतो. हे केलं आहे. म्हणजे आता मगाशी जे चोपण जमिनीचं सांगितलं तसंच त्याच पद्धतीने आणखी एक उदाहरण सांगतो, त्यातनं सगळं क्लिअर होईल. ते सांगायचं राहून गेलं की एक शेतकरी आहेत, त्यांचं नाव आहे दत्तात्रय देवकाते. ते तावशी पंढरपूर येथे असतात. त्यांच्याकडे पाण्याचा TDS आहे 4700 आणि ते 10 वर्ष वापरतात, 15 एप्रिल 2015 ते आत्तापर्यंत. आणि त्यांच्या जमिनीचा TDS आम्ही पांडुरंग सहकारी कारखान्याच्या लॅबोरेटरीमध्ये चेक केला तर तो आम्हाला सापडला फक्त 403 ppm. म्हणजे याचा अर्थ असं कधी होत नाही, जसं तुमचं पाणी क्षारयुक्त वापरलं जातं तसा तुमचा जमिनीचा TDS वाढत जातो. इथे उलटं झालं आहे, इथे जमिनीचा TDS कमी होत गेला आहे त्यामध्ये. आणि त्यातनं आणखी एक गमतीची गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे जो ट्रॅक्टरवाला येतो तो ट्रॅक्टरवाला आम्हाला कॉन्टॅक्ट करतो की ह्यांच्याकडे तुम्ही काय केलं की अशी जमीन भुसभुशीत राहते त्याच्यामध्ये. इथपर्यंत ते झालं आहे. किंवा कोपरगावमध्ये आता उदाहरणं आलेत की लोक म्हणतात की सर पूर्वी आम्हाला पाऊस पडल्यानंतर 15 दिवस आम्हाला ट्रॅक्टर टाकता यायचा नाही, आता तो मला 7 दिवसात टाकता येतो, कारण वापसा लवकर येतो. त्याच्यामध्ये 10 लिटर डिझेल लागायचा, आता आम्हाला 7 लिटर लागायला लागलं आहे. असे बरेच गोष्टी आहेत की ज्या होतात. बोरवेलच्या वॉटरमध्ये जर का आपण ते तंत्रज्ञान तयार केलं आहे, ते एक इन्स्ट्रुमेंट बाहेर लागतं, बोरवेलच्या आतमध्ये पाणी जातं आणि रोज 5% 10% पाणी गेल्यामुळे बोरवेलचं पाण्याच्या आतमधले जे झरे आहेत ते मोकळे होतात. फक्त एकच डिस्क्लेमर आहे की जर का तुमच्या बोरवेलच्या आजूबाजूला जिवंत झरेच नसतील तर दुसरी कंपनी काय आणि आमची कंपनी कोणी काही करू शकत नाही, कारण तिथे पाणीच नाही आहे. आणि हा प्रश्न कोकणामध्ये नाही आहे, हा प्रश्न फक्त बाकीच्या 4 विभागामध्ये आहे. अच्छा, केवढं मार्केट आहे सर हे आणि अवेअरनेस किती शेतकऱ्यांबद्दल? प्रचंड मोठं मार्केट आहे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. म्हणजे आम्ही कोणाला तरी तसं सर्वेचं काम दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं तर ते म्हणाले की सर याचं 2 लाख कोटीचं मार्केट आहे पोटेन्शियल. मग याच्यामध्ये सगळं आलं, RO इंडस्ट्री आली, कूलिंग टॉवर आली, इंडस्ट्री आली, सगळं आलं. आम्हाला लोक विचारतात की सर हे कुठे कुठे लागतं जरा सांगा ना. आम्ही सांगतो खूप सोपं आहे, कुठे लागत नाही हे सांगणं. त्याच्यामध्ये म्हणजे एकदम सोपं आहे. तर कुठे लागत नाही, खडकवासल्याचं पाणी तुमच्या घरी येतं, तुम्हाला याची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर मुंबईला जे रोजचं 200 कोटी लिटर पाणी त्याला गरज नाही आहे. पण त्याच वेळेला ते जर का पाणी गार्डनसाठी वापरत असेल आणि त्यांना जर का नर्सरीची आवड असेल तर त्यांना याची गरज नक्की आहे त्याच्यामध्ये. कारण ते आपलं सिद्ध आहे की कुठल्याही पाण्याला तुम्ही वॉटर कनेक्शन द्या, तुम्हाला इनपुटपेक्षा आउटपुटमध्ये 100% मुळ्या जास्त तयार होतील आणि तुमचा पाऊस तयार होईल. त्यामुळे त्याचं प्रचंड मोठं मार्केट आहे त्याच्यामध्ये. हे जे आता मला वॉटर हीटर इंडस्ट्री सांगितली ना, हे वॉटर इंडस्ट्रीमध्येच कमीत कमी आता ROमध्ये वर्षाला जवळजवळ 10,000 कोटीचा ह्याचा बिझनेस आहे आणि तो दरवर्षी 10% 15% वाढतो आहे. किंवा आजच्या घडीला भारतामध्ये कमीत कमी 10 कोटी RO प्युरिफायर आहेत. 10 कोटी गुणिले तुम्ही त्याचा 1000 रुपये जरी पकडलं तरी ते मार्केट आहे. आणि हे एक मार्केट झालं. आणि शेतीमध्ये आता आपली कुसुम योजना चालू आहे. कुसुम योजनेमध्ये 10 लाख पंप आपण टाकणार आहोत. त्या प्रत्येक पंपाला याची गरज आहे. इथे एक आणखी मुद्दा सांगायचा राहिला की सोलार पंप जेव्हा तुम्ही टाकता त्यावेळी तुम्हाला ते पाणी कमी पडतं आणि तुमची जर 15 एकर जमीन असेल आणि तुम्हाला सोलार पंपानी 10 एकरच मिळाली तर 10 एकरमध्ये तुमचं शेत भिजतं आणि तुमची 5 एकर तशीच राहते. पण आता तुमची 5 एकर आणखी भिजायला सुरुवात होणार आहे, कारण तुमचं पांढऱ्या मुळी वाढल्यामुळे 50% तुमचं पाण्याची बचत होते. त्याच्यामध्ये इतके सगळे फायदे त्याच्यामध्ये मिळतात. म्हणून याला 2 लाख कोटीचं मार्केट आहे. आणि त्याच्या पुढची गमतीची गोष्ट आहे की सगळे वॉटर कंडिशनरवाले मिळून सगळ्या प्रकारचे भारतामध्ये अजूनपर्यंत गेल्या 20 वर्षामध्ये 1000 कोटीचाही बिझनेस झालेला नाही आहे. 1,99,000 कोटी बाकी आहे. बापरे, इतकं भयानक त्याचं मार्केट आहे. वा, म्हणजे जिथे क्षारयुक्त पाणी आहे त्यांना तर गरज आहेच, पण जिथे चांगलं पाणी आहे त्यांनी सुद्धा जर हे मशीन लावलं शेतीमध्ये तर त्यांना त्याचा
अजून चांगला फायदा करून घेऊ हा विषय घेता येऊ शकतो. पूर्णपणे संपलाय की मला वॉटर कंडिशनरची शेतीमध्ये गरज आहे का. तर रोहित पटवर्धनांचं उदाहरण द्यायचं राहिलं. रोहित पटवर्धनांचं एकदा मला फोन आला होता. त्यांचं आता खूप चांगली ओळख झालेली आहे की सर असं असं मला आमचं कोणीतरी तुमचा रेफरन्स दिला आहे, काय करता तुम्ही. म्हटलं मी असं असं करतो. तर ते म्हणाले सर मी तुम्हाला ऑर्डर देतो, कारण मला रेफरन्सच एवढा स्ट्रॉंग दिला की मला ऑर्डर देणं भाग आहे. कारण त्यांनी सांगितलं की हे ऑर्डर द्या आणि मगच आपण पुढचं बोलू. पण मला एक कळत नाही की जे पाणी मी पितोय, माझे सालगडी पितात, मी पितोय, आमचं सगळं चालू आहे, त्यात तुम्ही करून करून करणार काय. तर ते त्यांचं पाण्याचा PPM होता 240, हार्डनेस होता 150. मी त्यांना सांगितलं रोहित दादा फक्त एक लक्षात घ्या, पाणी चांगल्या दर्जाचं कुठंच नाही आहे. चांगल्या दर्जाचं पाणी फक्त पाऊस, त्याच्यानंतर जे मिळालं ते वाईटच आहे, म्हणजे कमी दर्जाचं आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी जरा थोडं ऐकून घेतलं आणि म्हणाले आता ठीक आहे ऑर्डर तर द्यायची. ऑर्डर दिली, इन्स्टॉलेशन झालं. बरोबर मला आठवतं आहे 5 दिवसांनी त्यांचा फोन आला, अहो सर ते जे डोळे आले होते ना त्या डोळ्यांमधनं पालवी आली. ते कसलं त्यांचे पीक काय होतं. केशर आंब्याची बाग आहे 80 एकर बरं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामधनं पालवी आली. म्हटलं चांगली गोष्ट आहे. ते म्हणाले खूप सक्सेसफुल आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही जे म्हणताय क्लेम तो बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 महिन्यांनी त्यांचा फोन आला की त्यांनी मला मेसेज पाठवला की सर तुम्ही ते 50% वगैरे म्हणायचे ना, ते 50% नका म्हणू. मी जरा घाबरलो. म्हटलं आता काय माणूस म्हणतोय. तो म्हटलं सर तुम्ही त्याला 100% म्हणा. बरं त्याच्यामध्ये 100% तुमच्या आणि पाऊस तयार होते. म्हटलं कसं काय सिद्ध केलं. तर ते म्हणाले की त्या पालवी, तिचा हिरवेगारपणा, त्या देठाची जाडी, पानांची संख्या, हे सगळं जर बघितलं तर ते आमचं अक्षरशः पावसासारखंच आलं आहे. म्हणजे तुम्ही पाऊस तयार केला हे पूर्णपणे सिद्ध होतं. आणि हे सगळं करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 80 एकर जागेला त्यांच्या याला किती खर्च आला असेल. त्यांनी 2 मशीन घेतल्यात म्हणून त्यांना फक्त 80,000 रुपये खर्च आला आहे. आणि तो 80,000 रुपये खर्च पंपाचा वगैरे मेंटेनन्स सोडला सर्क्युलेशनचा, तर तो 80,000 रुपयाचा खर्च हा पुढच्या वर्षानुवर्षासाठी आहे. कारण त्याच्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट काहीच नाही, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. क्या बात आहे. त्यामुळे एकदम सुंदर आहे. आरोबद्दल चर्चा करत असताना तुम्ही रेंट ऑन प्युरिफायर हा काहीतरी नवीन प्रोजेक्टवर काम करतोय हे सांगितलं. तर तुम्ही काहीतरी डिस्क्लोज करू शकाल त्यातलं काही. नक्की. रेंट ऑन प्युरिफायर हा कॉन्सेप्ट असा आहे की तुम्ही आता एक लक्षात घ्या की आरोचं वापरण्याचं प्रमाण प्रचंड झालेलं आहे. म्हणजे ते काही त्याच्यातला भाग बाजू ठेवू, ते आरोचं पाणी वाईट चांगलं वगैरे ठेवा, पण लोक प्रचंड वापरत आहेत. नीट झाली ती आजकाल. हां नीट झाले. तर याच्यामध्ये काय झालं आहे की एक मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे की ग्रामीण भागामध्ये आरो जर का एवढे चांगले होते तर मग 20 लिटरचे जार का सुरू झाले. तर 20 लिटर जार होण्याचं कारण असं आहे की तुम्ही आरोचा मेंटेनन्स केला तरी तुम्हाला वर्षाला 5-6 हजार रुपये खर्च येतो. आणि तुम्ही जर का ह्याच्यामधलं पाणी घेतलं 20 लिटरचं तर तुम्हाला 5-6 हजार रुपयेच खर्च येतो. पण आरो प्युरिफायर रिपेअर करताना एकाच दिवशी 3-3.5 हजार रुपये मागतो आणि तो मात्र दिवसाला 10 रुपये 20 रुपये मागतो. त्यामुळे ते लक्षात येत नाही. तर रेंट ऑन प्युरिफायर हा असा कॉन्सेप्ट आहे की तुमचा चांगल्या क्वालिटीचा आरो प्युरिफायरच्या बरोबर आमचं जे आरो वॉटर कंडिशनर आणि वॉशेबल प्रे फिल्टर अशा नावाने एक इन्स्ट्रुमेंट येतं, ते लावायचं. त्याचा खर्च 1,000 रुपयांनी वाढतो. पण 1,000 रुपयांनी वाढल्यानंतर त्याची जी काही किंमत वाढली त्या किमतीचं तुम्हाला ईल्ड किंवा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट खूप जास्त येतं. की आता मार्केटमध्ये काही कंपन्या रेंट ऑन प्युरिफायर हे देत आहेत, त्याच्यामध्ये वर्षाला ते साधारणपणे 5,000 रुपये वगैरे घेतात. पण आपण एक असं केलं की ते प्रोबॅलिटीवरती काम करत आहेत आणि आपल्याकडे एक तंत्रज्ञान आहे की त्या तंत्रज्ञानामध्ये मेंटेनन्स हा अजिबात येत नाही. एक उदाहरण देतो ज्याच्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल की सुहास मोहन काळे हे दरवर्षी 10,000 रुपये खर्च करायचे आरो मेंटेनन्सवरती, आणि नंतर त्यांनी पाणी आणायला सुरुवात केलं. तो खर्च त्यांचा 5,000 रुपयापर्यंत खाली आला. पण रोजचं पाणी आणणं हे एक विकतचं दुखणं झालं. मग त्यांना आमची वेळ झाली तर आम्ही त्यांना फक्त ते 1,500 रुपयाचं प्रॉडक्ट दिलं त्याच्यामध्ये, आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही ते वापरा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज 2.5 वर्षामध्ये त्यांच्या घरी टेक्निशियनच आला नाही आणि ते पाणी आणायला बाहेर गेले नाहीत. मग हा प्रकार कशामुळे झाला तर आपण जो त्याचा क्रिटिकल प्रॉब्लेम होता की आरो मेम्ब्रेन चोक का कारणामुळे होतो ते कारणच काढून टाकलं. मग तेच जर का आता आपण बिझनेसमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर हे जे टेक्निशियन लोक आहेत यांनी जर हा विचार केला की मी सारखं मटेरियल रिप्लेस करतो त्याच्यापेक्षा हे तंत्रज्ञान वापरीन आणि तो आरो प्युरिफायर जास्तीत जास्त चालायला लागेल. आणि त्यामुळे 20 लिटरचं जार घेणं हा जो बिझनेस आहे, हा जो प्रकार आहे, हा प्रकार बंद होईल. आणि त्या कॉन्सेप्टमध्ये फक्त चांगल्या पद्धतीने एक चांगला आरो प्युरिफायर द्यायचं आहे, त्याला हे तंत्रज्ञान वापरायचं आहे आणि समोरच्याकडनं तुम्हाला त्या ह्याच्याकडनं 250 ते 300 रुपये महिन्याला रेंट घ्यायचं आहे. त्यामुळे सगळेजण याच्यामध्ये फायदेमध्ये आहेत. फक्त तोटा कोणाचा आहे तर जे लोक आरोचे कॉम्पोनंट बनवतात त्यांचा आता बिझनेस जाणार, इम्पोर्ट करणं त्यांचा बिझनेस जाणार, पण बाकी सगळे टेक्निशियन आणि सगळे आरो वापरणारे जे लोक आहेत ते सगळे फायद्यामध्ये राहतील. आणि हे तंत्रज्ञान इतकं सुंदर आहे की साधारणपणे 1,000 आरोला तुम्ही जर का हे ट्रीट केलं, वापरलं तर 990 आरो तुमचे 10 वर्षासाठी मेंटेनन्स फ्री होते. इतकं ते होणार आहे. ह्याचं नाव आहे आरो रेंटेड प्युरिफायर. तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की ज्यांना कोणाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की आमचे संपर्क करा. ह्याच्यामध्ये बिझनेस नाही आहे, हा कॉन्सेप्ट आहे की याच्यामुळे. आणि महत्त्वाचं
महत्त्वाचं म्हणजे परमार्थ एक असा आहे की ज्या ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरलं जातं तिथे दरवर्षी 25,000 लिटर पाणी कमी होतं. बरं. कशामुळे? कारण तुमचं जसं मेम्ब्रेन खराब व्हायला लागतो त्याप्रमाणे तुमचं वेस्ट वॉटर वाढायला लागतं आणि गुड वॉटर कमी व्हायला लागतं. ह्या कंडिशनमध्ये 1 लिटरला 1.5 लिटर पाणी वेस्ट जातं आणि आम्ही हे प्रूव्ह केलेलं आहे. 12 लिटरचा आरो सटाणा तालुक्यामध्ये आमच्या डीलरकडे रोजचं 300 लिटर पाणी काढतो आणि तरी मेम्ब्रेन जात नाही. त्याचं कारण वॉटर कंडिशनर. क्या बात आहे. येस. ऑटोफिल कधीपासून कार्यरत आहे सर या क्षेत्रामध्ये? आणि याची सुरुवातीची स्टोरी खूप गमतीशीर आहे. झालं असं की मी गॉड गिफ्टेड इनोव्हेटर आहे, म्हणजे मला देवाची देणगी असं म्हटलं तरी हरकत नाही. नशिबाने मी माझा बिझनेसमध्ये म्हणजे जे मला करायचं होतं ते मला करता आलं. 94ला मी डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन पास झालो. 94 to 98पर्यंत काही हे केले. शेवटचा पहिला आणि शेवटचा जॉब केला BOC गॅसेस, आता त्याचं नाव आहे लिंडे गॅसेस. तिकडे मी हायड्रोजन प्लॅन्टचा इन्चार्ज होतो. 98 पासून ते 2010पर्यंत काय केलं तर फ्युएल सेविंगमध्ये केलं, डिझेल सेविंगमध्ये बरंच काही काम केलं, अजूनही करतो. म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर बॅटरीजमध्ये काम केलं. बॅटरीमध्ये ऑटोमॅटिक बॅटरी वॉटरिंग सिस्टीम आशियातलं बनवणारा मी एक डेव्हलपर होतो पहिला. त्याच्या 2 सिस्टीम मी बनवल्या होत्या. त्या दुर्दैवाने चालला नाही तो भाग वेगळा. 2010ला असं झालं की मॅग्नेटिक फ्युएल सेवर नावाचं एक प्रोडक्ट आम्ही बनवलं आणि ते प्रोडक्ट बनवताना आमच्या लक्षात आलं की हे प्रोडक्ट हे कोणीतरी सांगितलं होतं की अशी डेव्हलपमेंट करायला पाहिजे. ते आम्ही केलं आणि अचानक लक्षात आलं की अरे काही मार्केटिंग याचं होत नाही आहे आणि त्यावेळेला ₹1,00,000-1,50,000 त्यामध्ये इन्व्हेस्ट झाले होते. मग त्याचं काय करायचं? मग आम्ही काय केलं की त्याच्यावरती सर्च चालू केला की मॅग्नेटिक वॉटर नावाचा काही शब्द आहे का. मग मॅग्नेटिक वॉटर मिळालं, मॅग्नेटिक वॉटर फॉर हेल्थ मिळालं, ॲग्रिकल्चर मिळालं. त्याच्यानंतर आमची भेट झाली संजूदादा माने, ज्यांनी ऊस संजीवनीमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. म्हणजे जसं मी वॉटर कनेक्शनमध्ये कसं केलं आहे तसं त्यांनी ऊसामध्ये केलं आहे. 100 टन ऊस कसा काढायचा, त्याचं टेक्निक काय वगैरे वगैरे. तर त्याने आम्हाला गायडन्स केलं की तुम्ही हा जो विषय घेतला आहे हा चांगला विषय आहे, पण तुम्ही एवढं असं विचार नका करू की ह्याच्यात पटापट काहीतरी होईल. त्यामध्ये तुम्हाला पेशन्स लागतील आणि तुम्ही यामध्ये चांगलं काम करा. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने सल्ला असा दिला की तुम्हाला काय येतं याच्यापेक्षा मार्केटला काय गरज आहे, म्हणजे मॅग्नेटिकच का, कॅटलेटिकच का, इलेक्ट्रॉनिक का, ह्याचा विचार करा आणि त्या पद्धतीने करा. तो आम्ही त्याच्यामध्ये सल्ला मानला. 2010 ते 2011पर्यंत काही R&D झाले. 11 नंतर प्रोडक्ट लावायला सुरुवात झाली. त्यावेळेला आम्हाला शेतकरी जे काही रिस्पॉन्स द्यायचे ते बघण्यासाठी मी 400 किलोमीटर माझी इको गाडी चालून जायचो त्यावेळेला. आत्ता ती गाडी वेगळी आहे, पण तो इको गाडी घेऊन ती नॉन AC गाडी चालवत घेऊन जायचो. इतकी ती मेहनत झाली. मग नंतर लक्षात आलं 2012ला मला क्लिअर झालं की हे आपलं जीवित कार्य आहे. कारण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्याचा रिस्पॉन्स दिला आणि बाकीच्या ज्या कंपन्या ज्या काम करतात ऑल ओव्हर वर्ल्ड त्या कंपन्यांची भूमिका आणि आमची भूमिका ह्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की आपलं हे जीवित कार्य आहे. आणि त्यावेळेला काही फायनान्शियल कंडिशन वगैरे म्हणणं पण अशी कंडिशन होती की आपण ह्यामध्ये राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये 2016-17 नंतर ते पूर्णपणे क्लिअर झालं की आता याच्यामध्ये कुठलाही आपल्याला म्हणजे मागे वळून बघणं नाही, सेकंड थॉट नाही अजिबात. त्याच्यामध्ये हे लाईफ मिशन आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने चाललं. 2010ला सुरू करताना माझ्याकडे एकही माणूस कामाला नव्हता. आज माझ्याकडे 15 माणसं आहेत. 2 कोटीचा बिझनेस आहे. 5 आमचे वेंडर आहेत त्याच्यामध्ये आणि प्राऊडली खूप गोष्टींमध्ये काम केलं आहे की ज्याचा खूप चांगला फायदा या तंत्रज्ञानाला होतो आहे. त्यामध्ये आता पुढचे विजन काय आहे तर आम्ही साधारणपणे 10 ते 12 प्रोडक्ट असे बनवलेत की जी क्रॉस सेलिंग आहेत. क्रॉस सेलिंग म्हणजे काय की जी प्रोडक्ट फक्त अवेअरनेससाठी आपल्याला द्यायचे आहेत लोकांना, की त्याचा अवेअरनेस झाला पाहिजे. ह्याचं एक विजन मी आम्ही ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ना म्हणजे वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान आहे ना हे मोठं झालं पाहिजे. गिरीश चंदानेचं नाव नाही झालं तरी चालेल, पण वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान मोठं झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देतो. वॉल्वोने सीट बेल्ट बनवला, 3 पॉईंट सीट बेल्ट 1959मध्ये त्यांनी तो बनवला आणि त्यांनी सांगितलं की आता हा आपल्याला पेटंट केलेला आहे, आता आपण रॉयल्टीमध्ये विकायचा सुरुवात करायची असं त्यांचं समजलं. पण वॉल्वोच्या MDनी मात्र एक वेगळा निर्णय घेतला. तो म्हणतो नाही, आपण हा विकायचा नाही, आपण हा ओपन सोर्स करायचा. आता ओपन सोर्स का करायचा? जर का ते विकायचं म्हटलं त्याला रॉयल्टी आली, मग त्याच्यामध्ये धंदा आला, कमर्शियल आला. त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही या आमच्याकडे आणि कसा बनवायचा ते आमच्याकडनं शिका. आणि तो वजनावर तयार झाला. आणि आत्ता गेल्या 60 वर्षामध्ये ऑटोमोबाईलमध्ये न बदलली गेलेली गोष्ट असेल तर 3 पॉईंट सीट बेल्ट आहे. त्याच्या आधी लोक काय करायचे, 2 पॉईंट सीट बेल्ट बांधायचे आणि असं गळ्यामध्ये पट्टा बांधायचे आणि मग ते त्यावेळेला चालायचं सगळं. तर तो त्यांनी जो निर्णय घेतला आणि नंतर मग त्याच्यानंतर त्याची जी 50 वर्षानंतर स्टोरी आली तर त्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी ज्या करोडो रुपयावरती डॉलरवरती लॉस घेतला होता त्याचे ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स रुपयामध्ये लोकांचे जीव वाचले. अशा पद्धतीने त्यांनी जे ओपन सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन केलं ना तसं ओपन सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आम्ही यांच्यामध्ये केलं काही प्रमाणामध्ये, सगळ्या
प्रमाणात शक्य होणार नाही. पण हे जे छोटे प्रोडक्ट बनवलेत त्याचं कारण तेच आहे. त्यामुळे याच्यामध्ये खूप सुंदर हे होणार आहे. मला एक गोष्ट क्लिअर माहिती आहे की आज तो धंदा जो 2 कोटीचा आहे हा भले 8 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील, पण हा 2000 कोटीच्या वरती होणार आहे. त्यामध्ये कुठलाही शंका नाही, कारण त्या प्रोडक्टची खरोखर मार्केटला गरज आहे. त्याच्यामध्ये अवेअरनेस पाहिजे आणि त्याला वेळ लागणारच. कारण ड्रीप इरिगेशन 87ला आलं, पण ड्रीप इरिगेशन DBT स्कीममध्ये यायला कमीत कमी 25 वर्ष गेली पुढची. तर याचा अर्थ त्याला कमीत कमी आणखी 5 ते 10 वर्ष लागतील. फक्त आता जे सोशल मीडिया आहे त्या मीडियामध्ये आपण तो स्पीड आणखी वाढवू शकतो. क्या बात आहे. तुम्ही जे विजन ठेवलं आहे सर, 2 कोटीची कंपनी 2000 कोटी हो, यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. येस. आणि ॲक्च्युली तुमच्याशी गप्पा मारतानाच मला जाणवलं होतं की 1 लाईफ 1 मिशन हा विषय आहे. हा म्हणजे हा फक्त धंदा आणि ते आर्थिक गणित ते एका बाजूला, पण हा कॉज इतका चांगला आहे. कारण जमीन आहे तर अन्न आहे, आणि अन्न आहे तर आपण जिवंत राहणार आहोत. बरोबर. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या फ्युचर एंडेअरसाठी ऑल द बेस्ट. मित्रांनो, हा जो विषय होता हे घेण्यामागचं कारणच हे होतं अवेअरनेस. हा एपिसोड तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायचाच आहे. शिवाय घरामध्ये पण जे लोक शेती करतात किंवा पाणी जे लोक वापरतात बेसिकली, त्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं सरांचं प्रोडक्ट आहे. आणि जसं मी आत्ता शेवट करताना म्हणालो की पैसा आणि सगळी आर्थिक गणितं एका बाजूला, मात्र हा कॉज इतका चांगला आहे कारण जमीन जर टिकली तरच सगळं टिकणार आहे. आणि जमिनीचा पोत ज्या रेटनी सध्या खाली ढासळतो आहे त्याच्यासाठी मग अनेक कारणं असतील. खराब पाणी पण असेल, क्षार असेल, आणि जी खतं आपण वापरतो ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. तर पाण्याला कुठलाही हात न लावता, पाण्यामध्ये कुठलेही रसायन न मिसळता जमिनीचा पोट टिकवून आपल्या अन्नधान्याचा सुद्धा एक दर्जा वाढवणारं त्यांचं उपकरण आहे. तुम्हाला जर ते उपकरण हवं असेल तर सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत. आणि तुम्हाला संपर्क करायचा असेल तर त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, नंबरसुद्धा आहे. आम्ही सगळ्या सोशल मीडिया लिंकसुद्धा शेअर करतो आहे. त्यामुळे त्यांना नक्की भेट द्या. आणि हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.